नमस्कार. आज आपलं सेकंड लेक्चर. काल फर्स्ट लेक्चर होतं बॉम्बे ॲक्ट 1888 बद्दल. कालच्या लेक्चरला एक चांगला रिस्पॉन्स आला, त्यामुळे आजचं सेकंड लेक्चर आपण कंडक्ट करतोय. कालचं लेक्चर फक्त इंट्रोडक्शन होतं बॉम्बे ॲक्ट 1888. BMCची नवीन जाहिरात निरीक्षक या पदासाठी 100 मार्कासाठी बॉम्बे ॲक्ट 1888 म्हणजेच 50 प्रश्न या एकट्या ॲक्टवर येणार आहेत आणि 30 मार्क्स GK मधलं जे बॉम्बे रिलेटेड आहे ते पण या ॲक्टमधून कव्हर होणार आहे. म्हणजे 200 पैकी जवळपास 130 मार्क्स आपले या लेक्चरमधून किंवा या लेक्चर सिरीजमधून बॉम्बे ॲक्ट 1888च्या सिरीजमधून कव्हर होणार आहेत. चला आता सेकंड लेक्चरला आपली सुरुवात करूया. कालच्या लेक्चरला खूप चांगला रिस्पॉन्स आला, असाच रिस्पॉन्स कंटिन्यू ठेवा. परत आपण ही लेक्चर सिरीज लवकरच कंप्लीट करूया. बॉम्बे ॲक्ट 1888 कालचं थोडंसं रिव्हिजन करूया. ठीक आहे. त्याच ॲक्टचं दुसरं नाव आहे द मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 1888. इंग्लिशमध्ये जर तुम्ही वाचत असाल तो ॲक्ट, तर हा एक सोर्स आहे 18 जानेवारी 2016चा जो आहे मॉडिफाईड व्हर्जन ऑफ दिस ॲक्ट, तो वाचायचा आहे. आणि जर तुम्ही मराठीमध्ये वाचत असाल तर 5 जुलै 2015ची जी सुधारित आवृत्ती आलेली आहे या अधिनियमची, ती तुम्हाला वाचायची आहे. काल काही लोकांनी कमेंट केलं होतं की सर मराठीमध्ये प्रोव्हाइड करा. तर मराठीमध्ये मला नेटवर याची लिंक मिळाली नाही. मराठीमध्ये मी हा ॲक्ट टेलिग्राम ग्रुपवरून घेतला होता, त्यामुळे ज्या लोकांना मराठीमध्ये पाहिजे असेल त्यांनी मला टेलिग्रामला मेसेज करा. मी तुम्हाला पर्सनली हा मराठीमध्ये शेअर करेल. इंग्लिशमध्ये नेटवर अवेलेबल आहे, त्यामुळे व्हिडिओच्या खाली इंग्लिशमधल्या ॲक्टची मी लिंक प्रोव्हाइड केली. द मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट किंवा बॉम्बे ॲक्ट 1888 किती सेक्शन्स आहेत? टोटल 528 सेक्शन्स आहेत. ठीक आहे. टोटल किती सेक्शन्स आहेत? 528 सेक्शन्स आहेत. टोटल किती स्केड्यूल्स आहेत? 40 स्केड्यूल आहे. स्केड्यूल ए पासून तर स्केड्यूल JJ पर्यंत, स्केड्यूल ABCD तसे XYZ, त्यानंतर AABB असे JJ पर्यंत जवळपास 40 स्केड्यूल आहे या ॲक्टमध्ये. त्यानंतर टोटल ॲक्ट हा 21 चॅप्टरचा आहे, म्हणजे 528 सेक्शन्स 21 चॅप्टरमध्ये डिवाइड केलेले आहेत. आतापर्यंत 130 पेक्षा जास्त अमेंडमेंट झालेले आहे या ॲक्टमध्ये, कारण की खूप जुना ॲक्ट आहे, जवळपास 135-40 वर्षापासूनचा हा ॲक्ट आहे. हा ॲक्ट कधी पब्लिश झाला होता? 14 सप्टेंबर 1888. आणि कधी लागू झाला? त्याच दिवशी 14 सप्टेंबर 1888. त्यामुळे याच्यावर प्रश्न तर आला, तर 14 सप्टेंबर 1888. बॉम्बे ॲक्ट नंबर 3 ऑफ 1888 असं नाव आहे. ॲक्ट नंबर 3 का? कारण की 1888 मधला त्या वर्षीचा हा तिसरा ॲक्ट होता, म्हणून ॲक्ट नंबर 3. ठीक आहे. आणि या ॲक्टमध्ये एक मोठं अपडेट किंवा मेजर अपडेट 4 नोव्हेंबर 2019ला झालेला आहे. काल आपण या सर्व गोष्टी बघितल्या, इंट्रोडक्शन बघितलं, कुठं अप्लिकेबल होतं ते बघितलं, त्यामुळे मी आता हे स्किप करतो. काल आपण हा नकाशा पण बघितला. हा खूप इम्पॉर्टंट नकाशा आहे. बघा इथं BMC म्हणजे मुंबई महानगरपालिका किंवा बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा ग्रेटर मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, द मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, हे सगळे नावं एकाच याचे आहेत. तर त्याचा एरिया कुठून आहे? काल मी या मॅपमध्ये तुम्हाला दाखवला होता. हा एरिया जवळपास हे बघा, साऊथमध्ये कोलाबा, इकडं दहिसर, इकडे भांडूप, मुलुंड, त्यानंतर इकडे अंधेरी, वर्सोवा इथपर्यंत हा सर्व एरिया आहे. फक्त कल्याण यामध्ये येत नाही, नवी मुंबई यामध्ये येत नाही, ठाणे यामध्ये येत नाही, वसई यामध्ये येत नाही. ठीक आहे. तुम्हाला हे कळालं. हा मॅप काल आपण सविस्तर बघितलेला आहे. ज्या लोकांनी कालचा व्हिडिओ बघितला नाही त्यांनी कृपया तो व्हिडिओ बघा, कारण की हा ॲक्ट म्हणजे वाचण्यापूर्वी त्याचं इंट्रोडक्शन किंवा त्याची पार्श्वभूमी खूप महत्त्वाची होती. कालचे आपण ॲक्टमध्ये केलेले आहे. 550 पेजेसचा ॲक्ट आहे इंग्लिशमध्ये, 750 पेजेसचा ॲक्ट आहे मराठीमध्ये. एवढं पेजेस आपल्याला वाचायचे नाही आहेत, ठराविक सेक्शन्सच वाचायचे आहेत. आणि तुम्ही एकदा व्हिडिओ बघितला त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ते ॲक्ट डाउनलोड केल्यावर तुम्ही वाचायला सुरुवात करा.
हे आहे निरीक्षक या पदाची जाहिरात मधील सिलेबस. काल सांगितलं आपण मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 ज्याच्यावर आपली लेक्चर सिरीज आहे त्याच्यावर जवळपास 100 मार्क्स 50 क्वेश्चन्स आणि जीके सामान्य ज्ञान यामध्ये पण 30 मार्क्स 15 क्वेश्चन. पण या जीके मध्ये पण काय आहे सगळ्या ह्याच गोष्टी आहेत इथे दिलेले आहे. सामान्य ज्ञानमध्ये काय काय आहे तर विचारणार मुंबई महानगरपालिकेचा भूगोल, त्याचा इतिहास, मुंबई महानगरपालिका, मुंबईचं हवामान, स्थानिक वैशिष्ट्ये, बृहमुंबई महानगरपालिकेचे विविध प्रकल्प, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प, महानगरपालिकेचा ऑथॉरिटीज आणि बाकीच्या गोष्टी. त्यामुळे या ऍक्ट किंवा या ऍक्टचा अभ्यास करताना ऑटोमॅटिकली आपला सामान्य ज्ञान हा सेक्टर पण कव्हर होणार आहे. मराठीमध्ये ही आवृत्ती, इंग्लिशमधली ही आवृत्ती आपल्याला वाचायची. काल आपण हे सगळ्या गोष्टी बघितल्या त्यामुळे आता फास्ट. बीएमसीच्या ऍडमध्येच हे एक दिलेलं आहे परिशिष्ट. यामध्ये सांगितलेलं की इम्पॉर्टंट कलम कुठले आहेत किंवा इम्पॉर्टंट सेक्शन्स कुठले आहे या ऍक्ट मधले आपल्याला तेच वाचायचे आहेत. टोटल जवळपास 528 आहेत सेक्शन्स. पण हे सर्व वाचणं सोयीस्कर नाहीये, एवढं पॉसिबल नाहीये. लवकरच एक्झाम होईल त्या म्हणजे आपल्याला काही पीएचडी करायची नाहीये, फक्त एक्झाम पुरते आपल्याला वाचायचं आहे. तर या लोकांनी दिलेले आहे की इम्पॉर्टन्स कुठल्या गोष्टी आहेत. कलम 3, 4, 5 तुम्ही काय करायचं हा ऍक्ट डाउनलोड करायचा आणि ह्या ज्या इम्पॉर्टंट कलम दिलेले आहेत फक्त याच कलमची झेरॉक्स काढून घ्या त्या ऍक्ट मधून. ठीक आहे, जवळपास 84 पेजेसची झेरॉक्स होते. ठीक आहे, कलम 3, 4, 5, 6, 61, 63, 128, 129, 139 ते 219, 350, 483, 484, 485, 485 अ, 486 अ, 487, 488, 491, 498, 517, 517 1, 520, 523, 525 एवढेच कलम आपल्याला करायचे आहेत त्या सिलेबस मधले. काल मी सर्वविस्तर सांगितलेलं आहे. हे इंग्लिशमध्ये आहे. हां, काही लोकांनी प्रश्न विचारला तर सर मराठीमध्ये वाचलं तर काय अडचण येईल का? तर नाही. माझ्यासाठी इंग्लिश हे कन्व्हिनियंट वाटलं कारण की मराठीमधले काही शब्द कळत नाही आहेत. इंग्लिशमधले ते शब्द थोडे इझी आहेत. त्यामुळे हे लेक्चर बघताना तुम्ही मराठीमध्ये पण तुमचा ऍक्ट डाउनलोड केला असेल ते रेफर केला तरी चालेल, इंग्लिशमध्ये असेल तो रेफर केला तरी चालेल. मी वाचताना इंग्लिशमध्येच वाचतोय बट सांगताना मराठीत सांगतोय. त्यामुळे काहीच अडचण नाही आहे. दोन्ही जे आहेत इंग्लिशचे विद्यार्थी असतील किंवा मराठीचे असतील त्या दोघांसाठी हे कन्व्हिनियंटच आहे. हा सिलेबस आहे इंग्लिशमध्ये. सेक्शन 3 पासून तर सेक्शन 525 पर्यंत काय काय वाचायचं इम्पॉर्टंट हे सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत. काल आपण याच्यावर सविस्तर चर्चा केली. त्यानंतर किती चॅप्टर्स आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. कालची आपली रिव्हिजन किंवा कालच्या लेक्चरमधले आज जी करायची आपल्याला रिव्हिजन ती इम्पॉर्टंट आहे. बीएमसी ऍक्ट 1888 त्यामधले 21 चॅप्टर आहेत. चॅप्टर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 21 चॅप्टर आहेत. सेक्शन 1 पासून तर सेक्शन 528 पर्यंत सर्व सेक्शन हे 21 चॅप्टरमध्ये डिवाइड केलेले आहेत. ठीक आहे, चॅप्टर 1चं नाव आहे प्रिलिमिनरी, चॅप्टर 2चं नाव आहे म्युनिसिपल कॉन्स्टिट्यूशन, चॅप्टर 3चं नाव आहे ड्युटीज अँड पॉवर्स ऑफ म्युनिसिपल ऑथॉरिटीज, चॅप्टर 4चं नाव आहे म्युनिसिपल ऑफिसर्स अँड सर्वंट्स, चॅप्टर 5चं नाव आहे म्युनिसिपल प्रॉपर्टी अँड लायबिलिटीज, चॅप्टर 6चं नाव आहे बॉरोविंग पॉवर्स, चॅप्टर 7चं नाव रेव्हेन्यू अँड एक्सपेंडिचर, चॅप्टर 8चं नाव म्युनिसिपल टॅक्सेशन, चॅप्टर 9चं नाव ड्रेन्स अँड ड्रेनेजेस, चॅप्टर 10चं नाव वॉटर सप्लाय, चॅप्टर 11 रेग्युलेशन, चॅप्टर 12 बिल्डिंग रेग्युलेशन, चॅप्टर 13 लायसनिंग ऑफ सर्वेयर्स अँड प्लंबर्स, चॅप्टर 14 म्युनिसिपल फायर ब्रिगेड, चॅप्टर 15 सॅनिटरी प्रोव्हिजन्स, चॅप्टर 16 व्हायटल स्टॅटिस्टिक्स, चॅप्टर 17 बाय लॉज, चॅप्टर 18 पेनाल्टीज, चॅप्टर 19 प्रोसिजर, चॅप्टर 20 कंट्रोल, चॅप्टर 21 सप्लिमेंटल प्रोव्हिजन्स. ठीक आहे, मराठीमध्ये याचे नाव वगैरे राहतील. ठीक आहे, तुम्ही मराठीमध्ये बघितलं तर चालेल, काही अडचण नाही. चला नेक्स्ट. हा, हे स्केड्यूल्स आहेत. जवळपास 40 स्केड्यूल आहेत. स्केड्यूल ए, बी, सी. त्या स्केड्यूलचं नाव काय आहे ते समोर लिहिलेले आहेत. स्केड्यूल ए त्यामध्ये एनॅक्टमेंट रिपील्ड आहेत, त्याबद्दल आज बघणार आहोत आपण थोडक्यात काय आहे त्यामध्ये. तर स्केड्यूल बी मध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या डिलीट केलेल्या आहेत. स्केड्यूल सी फॉर्म ऑफ डिबेंचर, काल मी ह्या सगळ्या गोष्टी थोड्याफार सांगितलेल्या आहेत. अजून आपण स्केड्यूल पर्यंत गेलोच नाही आहेत, बट काल आपण याचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. पुढे भविष्यात एक एक स्केड्यूल आपल्याला डिस्कस करायचं आहे कारण की स्केड्यूल्स पण इम्पॉर्टंट आहेत. ए बी सी डी ई एफ जी असे करत हे झेड पर्यंत, त्यानंतर झेड झेड ए ए बी बी असे जे जे पर्यंत हे स्केड्यूल्स आहेत.
आणि स्केड्यूलचे नाव पण मी समोर तुमच्या ठेवलेले आहेत. ठीक आहे, काल आपण इथपर्यंत आलो होतो. परत एकदा बघूया. हे आपण सर्व बघितले. ओके, आज चॅप्टर नंबर 1 सुरुवात करायची. आपल्याला चॅप्टर नंबर 1 ची सुरुवात करायची आहे. कुठल्या ऍक्टचं चॅप्टर नंबर 1 बघतोय आपण? BMC ऍक्ट 1888. जर तुम्ही तो चॅप्टर ओपन केला तर तुम्हाला असं दिसणार आहे. एक मिनिट, इथे बघा चॅप्टर नंबर 1, त्याचं नाव आहे प्रिलिमिनरी. त्यामध्ये 3 सेक्शन आहेत चॅप्टर नंबर 1 मध्ये. पहिल्या सेक्शनचं नाव आहे शॉर्ट टायटल अँड एक्सटेंट. दुसऱ्या सेक्शनचं नाव आहे रिपील ऑफ एनॅक्टमेंट आणि तिसऱ्या सेक्शनचं नाव आहे डेफिनेशन्स ऑफ टर्म्स. आता एकदा आपण हा ऍक्ट बघूया. हा इंग्लिशमध्ये आहे, हा मराठीचा आहे. ठीक आहे, इंग्लिशमध्ये एकदा बघूया आपण. हे बघा इथं लिहिलेलं आहे द मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे प्रिएम्बल. म्हणजे जर प्रश्न आला की मुंबई म्युनिसिपल ऍक्ट 1888 किंवा बॉम्बे ऍक्ट 1888 किंवा मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट मध्ये प्रिएम्बल आहे का, तर हो, प्रिएम्बल आहे. मराठीमध्ये काय म्हणतात प्रिएम्बलला ते आपण बघूया. हे बघा, उद्देशिका. ठीक आहे, तर वाचताना सोपंच आहे. इंग्लिश रेफर करा का मराठी रेफर करा, बट इंग्लिश थोडं कन्व्हिनियंट वाटत आहे. इंग्लिशमध्ये काय नाव आहे? चॅप्टर नंबर 1. चॅप्टर नंबर 1चं नाव काय आहे? प्रिलिमिनरी. इथे काय आहे? चॅप्टर नंबर 1च्या ऐवजी प्रकरण 1 नाव काय आहे? प्रारंभिक. प्रारंभिक म्हणजे काय? इंट्रोडक्शन आहे, सुरुवात आहे. प्रिलिमिनरी म्हणजे तेच स्टार्टिंग किंवा सुरुवात किंवा इंट्रोडक्शन, त्याच गोष्टी आहेत. ठीक आहे, चॅप्टर नंबर 1 मध्ये किती सेक्शन्स आहेत हे बघा इथे लिहिलेलं आहे. शॉर्ट टायटल अँड एक्सटेंट हा 1 नंबरचा सेक्शन. दुसरा सेक्शन कुठला आहे? रिपील ऑफ एनॅक्टमेंट. आणि तिसरा सेक्शन कुठला आहे? डेफिनेशन्स ऑफ टर्म्स. आज आपल्याला हे तिन्ही सेक्शन्स बघायचे आहेत आपल्या लेक्चरमध्ये. म्हणजे चॅप्टर नंबर 1 आपला पूर्ण कंप्लीट करायचं आहे. मराठीमध्ये बघूया एकदा. कलम 1 संक्षिप्त नाव व व्याप्ती. कलम 2 अधिनियमितेचे निरसन. आणि कलम 3 संज्ञांच्या व्याख्या म्हणजे डेफिनेशन्स ऑफ टर्म्स. ठीक आहे, आता मी मराठीकडे जास्त येणार नाही, आपण इंग्लिशच बघणार आहोत. कळालं? आज फक्त आपलं काय आहे? चॅप्टर नंबर 1 प्रिलिमिनरी. त्यामधले 3 सेक्शन्स बघायचे आहेत, कारण की हे इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्या सिलेबसमध्ये पण ते दिलेले आहेत. आपला सिलेबस जो सांगितलेला आहे BMC ने, यामध्ये तुम्ही बघू शकता. सेक्शन 3 खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा, सेक्शन 3 पहिलाच पॉईंट आहे आपला डेफिनेशन्स ऑफ टर्म. पेज नंबर 12 ते पेज नंबर 16 हे आपल्याला वाचायचे आहेत इंग्लिशमधले. चला, हे तुम्हाला कळालं. प्रिएम्बल. BMCच्या ऍक्टमध्ये प्रिएम्बल आहे का? तर हो आहे. काय आहे प्रिएम्बल हे वाचा. Whereas it is expedient to consolidate and amend the law relating to municipal government of Briha Mumbai. आता काय आहे, तुम्हाला हे प्रिएम्बल पाठ नाही करायचं. प्रिएम्बल पाठ करायचं नाहीये. ते फक्त एवढं विचारतील की बॉम्बे ऍक्ट मध्ये प्रिएम्बल आहे का? तर हो आहे. फक्त तुम्हाला माहित पाहिजे प्रिएम्बल बॉम्बे ऍक्ट मध्ये स्टार्टिंगला आहे, किती मोठी आहे, काय आहे हे थोडक्यात माहित पाहिजे, पण हे पाठ करायचं काम नाही. आता हीच प्रिएम्बल आपण एकदा मराठीत जर बघितली तर काय लिहिलेलं बघूया. एक मिनिट, आपण मराठीतून बघूया ती प्रिएम्बल. प्रिएम्बल, उद्देशिका मराठीमध्ये शब्द होता. बघूया. आपल्याला दोन्ही गोष्टी कव्हर करायच्या, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतोय. हे बघा इथे लिहिलेलं आहे उद्देशिका. प्रिएम्बल काय आहे? ज्या अर्थी बृहमुंबई महानगरपालिका शासनाशी संबंधित असलेला कायदा एकत्रित करून त्यात सुधारणा करणे इष्ट आहे. इष्ट आहे म्हणजे काय? योग्य आहे.
त्या अर्थी पुढील प्रमाणे अधिनियम करण्यात येत आहे. ओके, इथे पण इंग्लिशमध्ये पण त्याच गोष्टी आहेत. प्रिॲम्बल म्हणजे काय, एकदा ऍक्टमध्ये पण बघून घेऊया आपण कसं दिसते प्रिॲम्बल. हे बघा इथे लिहिलेलं आहे, प्रिॲम्बल व्हेअर ॲज इट इज एक्सपिडियंट, ठीक आहे, टू कन्सोलिडेट अँड अमेंड द लॉ रिलेटिंग टू म्युनिसिपल गव्हर्नमेंट इट इज एनेक्टेड ॲज फॉलो. कळालं, इंग्लिशमध्ये पण बघितलंय, मराठीमध्ये पण बघितलंय. चला आता आपल्या स्लाइडवर जाऊया आपण. थोडक्यात काय सांगितलेलं आहे या प्रिॲम्बलमध्ये, ज्या काही मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन रिलेटेड गोष्टी असतील त्या सर्व या लॉ मध्ये आहेत. ठीक आहे, टू कन्सोलिडेट, एक मिनिट, टू कन्सोलिडेट अँड अमेंड, टू कन्सोलिडेट अँड अमेंड द लॉ. कसले लॉ, रिलेटिंग टू म्युनिसिपल गव्हर्नमेंट ऑफ मुंबई, म्हणजे तेच मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे जे काही सर्व गोष्टी असतील त्या या ऍक्टमध्ये टाकलेले आहेत. हेच एवढं प्रिॲम्बलमध्ये सांगितलेलं आहे. प्रिॲम्बल पाठ करायचं नाही, फक्त प्रिॲम्बल आहेत काही माहीत असलं पाहिजे. ठीक आहे, ते विचारतील प्रिॲम्बल कुठल्या सेक्शनमध्ये आहे, तर प्रिॲम्बल सेक्शनच नाही आहे, कारण की सेक्शन 1 काय आहे आपला, शॉर्ट टायटल अँड एक्सटेंट आहे. सेक्शन 2 काय आहे, इथं बघितलं होतं ना आता आपण वर, हे बघा ना, सेक्शन इथे बघितलंय चॅप्टर नंबर 1 काय आहे, प्रिलिमिनरी. त्यातला सेक्शन 1 कुठला आहे, शॉर्ट टायटल अँड एक्सटेंट. सेक्शन 2 कुठला आहे, रिपील ऑफ एनॅक्टमेंट. सेक्शन 3 कुठला आहे, डेफिनेशन्स ऑफ टर्म. प्रिॲम्बलला कुठला सेक्शन आहे का, तर नाही, प्रिॲम्बल स्टार्टिंगलाच आहे, कुठला सेक्शन नाहीये. या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे. तर प्रिॲम्बल झालं. व्हेअर ॲज इट इज एक्सपिडियंट, ह्या गोष्टी तुम्हाला काही पाठ करायच्या नाही. प्रिॲम्बल आहेत का, तर हो आहे. पहिला सेक्शन कुठला आहे चॅप्टर नंबर 1 मध्ये, त्याचं नाव आहे शॉर्ट टायटल अँड एक्सटेंट. दिस ऍक्ट मे बी सायटेड ॲज मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. म्हणजे काय आहे, शॉर्ट टायटल म्हणजे काय, या ऍक्टचं नाव काय, इथे सांगितले ना, दिस ऍक्ट मे बी सायटेड. ठीक आहे, या ऍक्टचं नाव काय आहे, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. याचं शॉर्ट टायटल आहे. आणि एक्सटेंट म्हणजे त्याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, इट एक्सटेंड्स ओनली टू बृहमुंबई. बृहमुंबईचा जो काही एरिया आहे, तुम्हाला आता मी मॅप दाखवला होता, त्या एरियामध्ये हे सगळे ऍक्ट लागू होतो. झालं. सेक्शन नंबर 1 तर सर्वात इझी आहे. सेक्शन नंबर 1चं टायटल काय आहे, शॉर्ट टायटल अँड एक्सटेंट. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, या ऍक्टचं नाव सांगितलेलं आहे आणि या ऍक्टचं व्याप्ती सांगितलेली आहे. सेकंड सेक्शन, रिपील ऑफ एनॅक्टमेंट्स. आता सेक्शन नंबर 2 मध्ये काय आहे मित्रांनो, मुंबई महानगरपालिका 1888 हा ऍक्ट लागू होण्यापूर्वी मुंबई महानगरपालिका कुठल्या तरी ऍक्टच्या नुसार काम करत होती. तर 1888 पर्यंतचे जे काही ऍक्ट आले असतील त्या काळात, ते सर्व ऍक्ट हा ऍक्ट लागू झाल्यापासून रद्द करण्यात आलेले आहेत. हे सांगितलेलं आहे सेक्शन 2 मध्ये. रिपील ऑफ एनॅक्टमेंट, रिपील म्हणजे काय, रद्द करणे, कॅन्सल करणे, डिलीट करणे. काय डिलीट करायचे, एनॅक्टमेंट्स म्हणजे काय, ऍक्ट असतील, रेग्युलेशन असतील, रूल्स असतील, अधिनियम असतील, हे सगळे डिलीट करायचे आहेत, रद्द करायचे आहेत. हे का रद्द करायचे आहेत, कारण की 1888चा बॉम्बे ऍक्ट लागू झालाय. या अगोदर जे काय ऍक्ट असतील बॉम्बे महानगरपालिका रिलेटेड, ते सर्व डिलीट करण्यात आलेले आहे. हे सांगितलेलं आहे सेक्शन 2 मध्ये या ऍक्टच्या. आय होप सो मी क्लिअर आहे काय म्हणतोय तर. रिपील ऑफ एनॅक्टमेंट. आता एकदा आपण त्या ऍक्टकडे बघूया. हे बघा, एक मिनिट. सेक्शन नंबर 2, हा इंग्लिशमध्ये बघायचं आपल्याला. पहिला सेक्शन तर आपला क्लिअर झाला, दिस ऍक्ट मे बी सायटेड. याचं नाव काय राहील, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन. आणि याचे एक्सटेंड कुठपर्यंत आहे, बृहमुंबईपर्यंत आहे. आता एक गोष्ट सांगायची राहिली, या ऍक्टमध्ये नाही का, वाचताना तुम्हाला जेव्हा तुम्ही ह्या ऍक्ट बघणार आहात तेव्हा इथे असे नंबर आहेत बघा. इथे एक नंबर आलाय, हा 1 नंबर दिसतोय इथे, हा इथे 2 नंबर दिसतोय, हा इथे 3 नंबर दिसतोय, बरोबर. इथे 4 दिसतोय, इथे 5 दिसतोय. हे काय आहेत नंबर, तर प्रत्येक पेजच्या खाली त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. 1 नंबर बद्दल इथे माहिती, 2 नंबर बद्दल इथे आहे, 3 नंबर बद्दल इथे माहिती आहे,
फॉर एक्झाम्पल आता एक नंबर आहे, इथे आपण बघूया. आता हे बघा, इथे लक्ष द्या, इथे लिहिले बघा 1. बृहन्मुंबईच्या बाजूला 1 लिहिले, त्या 1चा अर्थ काय बघूया. इथे लिहिले 1 म्हणजे काय, कशासाठी आम्ही ते 1 लिहिले ते सांगितले ऍक्टमध्ये. ह्या ऍक्ट वाचताना थोडं मन लावून वाचा. 1 मध्ये सांगितलं धीस वर्ड्स म्हणजे कुठले वर्ड्स, बृहन्मुंबई. धीस वर्ड्स वेअर सबस्टिट्यूटेड फॉर द वर्ड्स ग्रेटर बॉम्बे. आता काय होतं की बृहन्मुंबई या शब्दाच्या ऐवजी तिथं पहिले ग्रेटर बॉम्बे हा शब्द होता. तो शब्द 1996 मध्ये बदल करण्यात आला. कुठल्या ऍक्टनुसार, महाराष्ट्र ऍक्ट नंबर 25 नुसार. ठीक आहे. तर इथे जो शब्द आहे बृहन्मुंबई, या शब्दाच्या पहिले तिथे ग्रेटर बॉम्बे हा शब्द होता. तो 1996 किंवा 1996 पासून तो चेंज करण्यात आला. म्हणजे 1996 पर्यंत तिथे बॉम्बे या शब्दाचा उल्लेख होता, ग्रेटर बॉम्बे. मग हा प्रश्न एक होऊ शकतो की बॉम्बे हा शब्द कधीपासून बदलला आहे. 1996 पर्यंत आपण बॉम्बे हा शब्द वापरत होतो. 1996 नंतर गव्हर्नमेंटने सांगितलंय किंवा नवीन ऍक्ट पारित केला, तेव्हापासून सांगितलं की बॉम्बे हा शब्द आता काढून टाकण्यात आलाय. जिथं जिथं आपण आतापर्यंत बॉम्बे वापरत होतो तिथं आता आपल्याला मुंबई हा शब्द वापरायचा आहे, मुंबई. ठीक आहे, कळालं. ह्याच गोष्टी आहेत तिथे. मग आता काय होईल, हा ऍक्ट वाचताना तुम्हाला आता बघा 2 इथे लिहिलं 2, इथं पण शब्द आहे बृहन्मुंबई, सेम गोष्ट आहे 2. धीस वर्ड्स वेअर सबस्टिट्यूटेड फॉर द वर्ड्स ग्रेटर बॉम्बे. ग्रेटर बॉम्बे शब्द होता तिथं, तो काढून आता बृहन्मुंबई टाकण्यात आला. तर असं ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. आपण काय बघत होतो की पहिला सेक्शन आपण क्लिअर केलं की त्यामध्ये टायटल काय आहे, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, आणि त्याचं एक्सटेंड कुठपर्यंत आहे, बृहन्मुंबईपर्यंत. आता बघा बृहन्मुंबईच्या बाजूला पण 6 आहे. 6 म्हणजे काय, खाली बघू, इथे लिहिलेलं आहे. 6 म्हणजे काय, दिस वर्ड्स वेर सबस्टिट्यूटेड बाय द वर्ड्स ग्रेटर बॉम्बे बाय महाराष्ट्र ऍक्ट 25 1996. 1996 मध्ये ग्रेटर बॉम्बे हा शब्द होता, तो काढून टाकून तिथं बृहन्मुंबई टाकण्यात आला. आय होप सो क्लिअर आहे. काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करा. दुसऱ्या सेक्शनमध्ये काय सांगितलंय की 1888 हा ऍक्ट लागू होण्यापूर्वी जे काही ऍक्ट असतील ते सर्व डिलीट केलेले आहेत मुंबई महानगरपालिका रिलेटेड. इथे लिहिलेले द एनॅक्टमेंट्स मेन्शन इन शेड्यूल ए आर रिपील्ड म्हणजे एक्सटेंड केलेत, किंवा रिपील म्हणजे काय, डिलीट केलेत, टू द एक्सटेंड स्पेसिफाईड इन द 3rd कॉलम ऑफ द सेड शेड्यूल. आता आपण शेड्यूल ए बघू काय आहेत, एकदा मराठीतून वाचून घेऊ. दुसरं कलम काय सांगते, अनुसूची अ मध्ये नमूद केलेल्या अधिनियमिती उक्त अनुसूचीच्या 3ऱ्या स्तंभात विनिर्दिष्ट केलेल्या व्याप्तीपर्यंत निश्चित करण्यात आल्या आहेत. हे मराठी एवढं कळत नाही, त्याच्यामुळे मी ते इंग्लिशच वाचत असतो. बघूया आता आपण डायरेक्ट शेड्यूल ए मध्ये जाऊया, काय सांगितले. हे बघा, आपण जाऊ शेड्यूल ए. शेड्यूल ए तर एकदम शेवटी राहणार, जवळपास 450 पेज नंबर पर्यंत, 525, 527 आणि 528 आणि शेड्यूल ए. आता इथे बघा शेड्यूल ए मध्ये काय सांगितले की 1888चा ऍक्ट लागू होण्यापूर्वी मुंबई कुठल्या कुठल्या ऍक्टनं काम करत होती. तर 1860च्या ऍक्ट नुसार मुंबई महानगरपालिका काम करत होती, तो आता डिलीट करण्यात आलाय. 1865 दुसरा ऍक्ट होता मुंबईसाठी, तो पण डिलीट करण्यात आलाय. 1870चा पण एक कायदा होता मुंबई महानगरपालिका रन करण्यासाठी, तो पण डिलीट करण्यात आलेला आहे. हा जो 3रा कॉलम आहे त्यात सांगितलं 3rd कॉलम, त्या 3rd कॉलम मध्ये सांगितलं की तो ऍक्ट किती रद्द करण्यात आला. तर 1870चा तर द होल म्हणजे काय पूर्णच ऍक्ट डिलीट केलाय. 1872चा पण पूर्णच डिलीट केलाय. 1879चा पण पूर्णच डिलीट केलाय. 1878चा पण पूर्णच डिलीट केलाय. आणि मधात दिलंय ते टायटल, त्या ऍक्टचं नाव काय होतं, हे त्या ऍक्टचं नाव होतं. 1880चं ऍक्टचं नाव हे होतं, बघा इथे लिहिलेलं आहे. 1880च्या ऍक्टचं नाव होतं द बॉम्बे म्युनिसिपालिटी ऍक्ट 1880, तो आता डिलीट केलाय. 1881 मध्ये काय नाव होतं, द ऍक्ट टू कन्फर्म ज्युरिडिक्शन ऑफ प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट इन मुंबई केसेस, म्युनिसिपल केसेस, तो पण पूर्ण डिलीट केलाय. असं सेक्शन 2 मध्ये सांगितलंय की शेड्यूल ए मध्ये आम्ही अशा गोष्टी टाकलेल्या आहेत की 1888चा कायदा लागू झाल्यानंतर याच्या आधीचे जे काही कायदे असतील ते सर्व डिलीट करण्यात आलेले आहेत. हे बघा 1886 पर्यंत सर्व डिलीट केलेले आहेत, रिपील केलेले आहेत. हे कोण सांगते, शेड्यूल 1 सांगते, सॉरी शेड्यूल ए सांगते. शेड्यूल ए मध्ये सांगितलेलं आहे की 1888चा बॉम्बे ऍक्ट लागू झाल्यापासून
या आधीचे महानगरपालिका रिलेटेड कुठले पण ऍक्ट असतील ते सर्व डिलीट करण्यात येत आहेत. ते सर्व डिलीट करण्यात येत आहेत. ठीक आहे, आपण आपल्या ऍक्टकडे परत जाऊ. ओके, आय होप सो मी क्लिअर असेल, काय बोलतोय ते कळत असेल. झालं, म्हणजे पहिला सेक्शन आपला क्लिअर आहे. पहिल्या सेक्शनमध्ये काय नाव आहे, या ऍक्टचं नाव काय नाव आहे, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. कुठपर्यंत एक्सटेंड आहे त्याचा, ब्रिह मुंबईच्या एरियापर्यंत. पहिल्या सेक्शनचं नाव काय आहे, शॉर्ट टायटल अँड एक्सटेंड. दुसऱ्या सेक्शनचं नाव काय आहे, रिपील ऑफ एनॅक्टमेंट. ठीक आहे, आणि तिसऱ्या सेक्शनचं नाव काय होतं, डेफिनेशन ऑफ टर्म्स. ते आत्ता बघितलं होतं ना आपण, तुम्हाला आता दाखवलं होतं मी चॅप्टरनुसार. हे इथं बघा, चॅप्टर नंबर 1 प्रिलिमिनरी. पहिल्या सेक्शनचं नाव शॉर्ट टायटल अँड एक्सटेंड, दुसऱ्या सेक्शनचं नाव रिपील ऑफ एनॅक्टमेंट, तिसऱ्या सेक्शनचं नाव डेफिनेशन्स ऑफ टर्म्स. ठीक आहे, आय होप सो मी काय बोलतोय कळत असेल. चला, आता आपण दुसरा आणि पहिला सेक्शन, हे 2 सेक्शन संपवलेले आहेत. बाकी ह्या गोष्टी कुठल्या आहेत तिथे दिलेल्या, हे काही वाचायचं नाही, या इरेलिव्हंट आहेत. यामध्ये काय सांगितलं मी सांगतो थोडक्यात, की 1888चा ऍक्ट लागू झाला, पण त्याच्या आधी जे काही गोष्टी असतील, समजा आता 1888 मध्ये बॉम्बे ऍक्ट लागू झाला, त्याच्या आधीचे आपण काय सांगितलं की सर्व ऍक्ट हे डिलीट करण्यात येत आहेत. हे आम्ही सेक्शन 2 मध्ये सांगितले, आणि शेड्यूल ए मध्ये ते सर्व यादी दिलेली आहे, कुठले कुठले ऍक्ट याच्या आधीचे आम्ही डिलीट केलेले आहेत. बट समजा मुंबई महानगरपालिकेने एखादा करार केलेला होता 1887 मध्ये कुठल्या तरी कंपनीसोबत, आणि 1888 मध्ये हा ऍक्ट आला, आणि या ऍक्टने सांगितलं की याच्या पहिले जे काही गोष्टी आहेत ते सगळ्या डिलीट केलेल्या आहेत. बट जे काही करार वगैरे असतील झालेले, ते या नवीन ऍक्ट आल्यानंतरही जसे आहेत तसेच लागू करण्यात येईल, हे असं इथं सांगितलेलं आहे ABCD मध्ये. ठीक आहे, कळत आहे मला काय म्हणायचं इथं. 1888 मध्ये बॉम्बे ऍक्ट लागू झाला, पण त्याच्या आधी सर्व ऍक्ट जे काय असतील मुंबई महानगरपालिका रिलेटेड ते आम्ही डिलीट करतोय. बट आधीचे जे काही करार असतील, किंवा या मुंबई महानगरपालिकेकडून पैसे घेतले असतील, किंवा कोणाला पैसे दिले असतील, किंवा कोणाला लायसन्स दिले असतील, कोणाला काही परवाना दिला असेल, हे सगळं डिलीट होत नाही. हे नवीन ऍक्ट मध्ये पण जसं चालू होतं तसंच कंटिन्यू करा. तर हे सगळ्या गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, एखादा पॉईंट वाचून पाहू आपण. ऑल रूल्स अँड लॉज मेड, ऑल नोटिफिकेशन पब्लिश, ऑल ऑर्डर्स इश्यूड, ऑल लायसन्स अँड परमिशन ग्रँटेड अंडर एनी ऑफ द सेड एनॅक्टमेंट अँड स्टील इन फोर्स shall, so far as they are consistent with this act, be deemed to have been respectively made, published, issued and granted hereunder. म्हणजे काय म्हणायचं आहे की हा ऍक्ट लागू होतो, ठीक आहे, 1888चा ऍक्ट लागू होतो, ठीक आहे, याच्या आधीचे आम्ही सगळे ऍक्ट डिलीट करतो, हे आम्ही सेक्शन 2 मध्ये सांगितलंय. शेड्यूल ए मध्ये त्याची यादी पण दिली काय काय डिलीट करतोय. पण आम्ही जे परवाने दिले असतील, हे ते बघा, काही परमिशन दिले असतील, हे बघा परमिशन ग्रँटेड, काही लायसन्स दिले असतील, काही नोटिफिकेशन पब्लिश केले असेल, काही रूल, काही ऑर्डर पब्लिश केले असेल, हे डिलीट होत नाही. स्टील इन फोर्स ते अजूनही तसेच लागू राहतील, हा नवीन ऍक्ट आला तरीही. फक्त ते याच्यासोबत या ऍक्ट नवीन ऍक्ट मध्ये ते मिसळून जातील, किंवा नवीन ऍक्ट मध्ये तो कंटिन्यू राहील. बस एवढं सांगायचंय, जास्त मी डीप मध्ये जात नाही. बाकी टॅक्सेस बद्दल आहे की याआधी आम्ही जे काही टॅक्स कलेक्ट करत होतो ते पण तसेच कंटिन्यू टॅक्स कलेक्ट करणं कंटिन्यूच राहील. असं नाही ना की 1888 मध्ये नवीन ऍक्ट आला, मग याच्या आधी जे आपण टॅक्स वगैरे कलेक्ट करत होतो ते कलेक्ट करणं बंद केलेलं आहे. टॅक्सेस असतील, मनी, जे काही पैसा घेतला असेल कॉर्पोरेशन, ह्या सगळ्या गोष्टी जसे काही करार असतील ते सगळे पुढे चालू राहतील. ठीक आहे, एवढं सांगितलेलं आहे पहिल्या आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये. आता सर्वात इम्पॉर्टंट आजचं लेक्चर ज्यासाठी आहे आपलं तिसरं सेक्शन. थर्ड सेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे, ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, आता थर्ड सेक्शन मध्ये काय दिलेलं आहे, डेफिनेशन ऑफ टर्म्स. ठीक आहे, इन धिस ऍक्ट, म्हणजे ह्या या 1888च्या ऍक्ट मध्ये, अनलेस देअर बी समथिंग रिपग्नंट इन द सब्जेक्ट ऑर कॉन्टेक्स्ट. आता काय आहे की तुम्ही हा ऍक्ट वाचताना काही शब्द येतील, फॉर एक्झाम्पल द सिटी, सबर्ब, ब्रिह मुंबई, तुम्ही तुमच्या मनाने त्याची व्याख्या ठरवू नका. आता एखादा शब्द आहे आर्टिकल, या ऍक्ट मध्ये आर्टिकल आला, तर तो आर्टिकल त्याचा कॉन्टेक्स्ट बघावं लागेल ना. तो आर्टिकल आपल्या संविधान मधला आर्टिकल नाहीये. तो आर्टिकल काय आहे की आम्ही एखाद्या आर्टिकलवर टॅक्स लावलेला आहे, म्हणजे एखाद्या वस्तूवर टॅक्स लावलेला आहे, किंवा एखाद्या मालावर टॅक्स लावलेला आहे.
तर या ऍक्टमध्ये काही जे शब्द आहेत कन्फ्युजिंग वाले की त्याचे डिफरंट मिनिंग राहू शकतात, बट हा ऍक्ट वाचताना त्या शब्दांचा अर्थ काय घ्यायचा आहे तो तुम्हाला सेक्शन 3 मध्ये सांगितलेला आहे. त्या डेफिनेशन दिलेल्या आहे वेगवेगळ्या टर्मच्या, त्याचा अर्थ तुम्हाला या ऍक्ट नुसारच लावावा लागेल. मी परत सांगतोय, एखादा शब्द आलाय आर्टिकल, या ऍक्ट मध्ये वाचताना शब्द आला आर्टिकल, ठीक आहे. मग आर्टिकल वेगवेगळे आहे. आर्टिकल तर ग्रामरमध्ये पण आहे, आर्टिकल संविधानात पण आहे, पण आपल्याला ते अर्थ घ्यायचे तर नाही. हा ऍक्ट वाचताना त्याचं कॉन्टेक्स्ट काय, जर मी सांगितलंय जकात कलेक्ट करायचं आहे कुठल्या तरी आर्टिकलवर, म्हणजे काय, कुठल्या तरी मालावर, कुठल्या तरी वस्तूवर आम्हाला टॅक्स कलेक्ट करायचा आहे, ठीक आहे. आता एक शब्द आलाय हा ऍक्ट वाचताना व्हेइकल. मग आपल्याला काय वाटतं व्हेइकल म्हणजे फक्त टू व्हीलरच. आता तुमचं नॉलेज तिथपर्यंत असणार, व्हेइकल म्हणजे टू व्हीलर, बट व्हेइकल व्याप्ती मोठी आहे. काही लोकांसाठी व्हेइकल म्हणजे कुठलं पण माध्यम की जे ट्रान्सपोर्ट करते. बट बॉम्बे ऍक्ट काय सांगते व्हेइकल, तर ते या टर्म्स मध्ये बघावं लागते की बॉम्बे ऍक्ट नुसार व्हेइकल म्हणजे काय, की रस्त्यावर धावणारी कुठली पण गाडी, ती बैलगाडी असेल, इलेक्ट्रिक गाडी असेल किंवा पेट्रोल गाडी असेल, कुठलीही गाडी. तर आपल्याला कॉन्टेक्स्ट बघावं लागेल आणि काय आहे त्याचा अर्थ हे फक्त बॉम्बे ऍक्ट मध्येच दिलेलं आहे सेक्शन 3 मध्ये. तुम्हाला काही अडचण आली की सेक्शन 3 यायचं आणि रेफर करायचं. ओके, चला आता आपण बघूया. आता फक्त एकदा ओव्हरव्ह्यू काय बघायचं आपल्याला हे मी सांगतो तुम्हाला. डेफिनेशन ऑफ टर्म्स आहेत, कुठे आहेत त्या सेक्शन 3 मध्ये दिलेले आहेत. इथं काय सांगितलेलं आहे की तुम्ही वेगळा अर्थ काढू नका, कॉन्टेक्स्ट बघा, ठीक आहे. वेगळा अर्थ काढू नका, कॉन्टेक्स्ट बघा. आता कुठल्या कुठल्या गोष्टीच्या डेफिनेशन दिलेलं बघा. ए पासून सुरुवात आहे. ए म्हणजे काय सांगितलं, द सिटी म्हणजे काय, पुढे आपण बघूया काय होते द सिटी म्हणजे. ए नंतर बी नाही आलं, ए नंतर काय आलं, ए म्हणजे काय झालं, पहिले सिटीज एक शब्द आला होता कारण की मुंबई तेव्हा लहान होती. त्यानंतर मुंबईच्या आजूबाजूचा एरिया आला म्हणून एक्सटेंडेड सबर्ब. 1888चा जेव्हा कायदा लागू झाला तेव्हा फक्त द सिटी म्हणजे मुंबई महानगरपालिकेची व्याप्ती कुठपर्यंत हे सांगितलं, द सिटीची डेफिनेशन काय. बट नंतर मुंबई महानगरपालिकेचं थोडं वाढला एरिया, आजूबाजूचे सबर्ब, उपनगर पण आले. त्यामुळे मग एक्सटेंडेड सबर्बचा अर्थ काय हे ऍक्ट मध्ये टाकला, म्हणून ए म्हणजे ही अमेंडमेंट आहे. नंतर A1 मध्ये बृहमुंबई सांगितलेलं आहे. A2 मध्ये फक्त सबर्ब म्हणजे काय सांगितलेलं आहे आणि A3 मध्ये बॅकवर्ड क्लास सिटीजन म्हणजे काय सांगितलेलं आहे. तर ते विचारतील सेक्शन 3 सब सेक्शन ए मध्ये काय आहे. सेक्शन 3 सब सेक्शन ए मध्ये द सिटी आहे, बरोबर, कळालं. एखादा क्वेश्चन विचारतील की सेक्शन 3 सब सेक्शन बी मध्ये काय आहे, कशाची डेफिनेशन आहे. तर सेक्शन 3 त्यामध्ये सब सेक्शन बी यामध्ये द कॉर्पोरेशनची डेफिनेशन सांगितलेली. द कॉर्पोरेशन मीन्स काय, आता आपल्याला फक्त इथं बघायचं काय काय सांगितले, ठीक आहे. त्यानंतर बी झाल्यावर सेक्शन 3 सब सेक्शन सी मध्ये काउन्सिलरची डेफिनेशन सांगितलेली आहे. आता ए झालं, नंतर आपण A1 A2 A3 पण बघितलं, नंतर बी बघतोय, सी बघतोय. त्यानंतर सी झाल्यावर काय आहे, TC. मग त्यानंतर आहे डी, त्यानंतर आहे ई. किती टर्मचं डेफिनेशन ते बघतोय आपण. ई मध्ये पण 2-3 गोष्टी आहेत, EA EB, ठीक आहे. कारण की जेव्हा बॉम्बे ऍक्ट लागू झालं तेव्हा डायरेक्टर हा शब्द नसणार, कारण तेव्हा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस नव्हते अवेलेबल एवढे. आता इंजिनिअरिंग सर्व्हिसेस अवेलेबल झाले तर मग त्या इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा जो हेड असतो त्याला डायरेक्टर म्हणतात. हे कोण सांगितले, सेक्शन 54 मध्ये सांगितलेलं आहे या ऍक्टच्याच, ठीक आहे. नंतर एफ मध्ये काय सांगितलेलं आहे, द पोलीस कमिशनर. जी मध्ये काय सांगितलेलं आहे, एज्युकेशन ऑफिसर. एच मध्ये काय सांगितलेलं आहे, इलेक्शन म्हणजे काय. GH. आय मध्ये काय सांगितले, असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे काय. जे मध्ये काय सांगितलंय, असेंब्ली रोल. के मध्ये काय सांगितलंय, लायसन प्लंबर आणि लायसन सर्वेअर. आता मुंबई महानगरपालिका 1 वर्षासाठी लायसन देते प्लंबरला आणि सर्वेअरला. ते लायसन 1 वर्षासाठी व्हॅलिड असते. या सगळ्या गोष्टी कुठे सांगितलेल्या आहे, सेक्शन 355 मध्ये सांगितले या ऍक्टमध्ये. जोपर्यंत तुमच्याकडे लायसन आहे तेव्हा तोपर्यंत तुम्ही मुंबई महानगरपालिकेचे प्लंबिंग किंवा सर्वे रिलेटेड काम करू शकता, त्या लोकांना ते अधिकार आहेत. नंतर के झाल्यावर के मध्ये अजून गोष्टी आहेत, KA KB, ठीक आहे. के झाल्यावर नंतर एल मध्ये पण काही गोष्टी आहेत, LA. त्यानंतर नवीन आहे LM झालं, त्यानंतर काय येईल N, त्यानंतर येईल O, त्यानंतर P मध्ये अजून गोष्टी आहे, PA, नंतर Q R S. आता S नंतर SA,
एस बी नंतर टी, टी नंतर यू, त्यानंतर व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, वाय मध्ये अजून एक आहे वाय वाय, त्यानंतर झेड. मग झेड झाल्यावर काही शब्द अजून आहेत. मग ए ए, बी बी, सी सी, डी डी, ई ई, एफ एफ, जी जी, एच एच, एच नंतर काय पाहिजे होतं आय, जे, के, पण त्या गोष्टी नाही आहेत. सरळ एल एल दिलेला आहे, एम एम दिलेला आहे, इथे एन एन लिहिलेलं आहे, ओ ओ लिहिलेलं आहे, पी पी लिहिलेलं आहे, क्यू क्यू लिहिलेलं आहे. नंतर क्यू नंतर काय असतं क्यू आर यस, हे पण नाहीये, डायरेक्ट टी टी दिलेलं आहे. तर हे आर एस कुठं गेलं, हे जे होतं आपलं नंतर आय जे के कुठं गेलं, तर ते डिलीट केलेलं आहे. हे कसं समजलं आपलं डिलीट केलेलं आहे? तर हे बघा, इथे बघा, इथे बघा, हे 2 नंबर एक लिहिलेले इथं बघा, इथे लिहिलेले 2 नंबर आणि हे असे ऍस्ट्रिकचे चिन्ह दिलेले आहे. तर खाली सांगितले 2 नंबर काय, क्लॉज आय आय जे जे के के वेर डिलीटेड. ठीक आहे, या इथं बघा, इथं लिहिलेलं आहे 9 नंबर. क्यू क्यू नंतर अपेक्षित काय होतं आर आर एस एस, पण डायरेक्ट काय टी टी आहे. आर आर एस एस कुठं गेलं तर 9 नंबरमध्ये सांगितले, इथे 9 नंबरमध्ये सांगितले क्लॉज आर आर एस एस ॲज इन्सर्टेड बाय महाराष्ट्र ॲक्ट नंबर 10 ऑफ 1998. हे सगळे डिलीट केलेले आहेत, 1999 मध्ये डिलीट केले. कळालं? आता ह्या प्रत्येकाची आपल्याला डेफिनेशन बघायची काय दिलेली आहे. तर आपण आपल्या एकदा स्लाइडवर जाऊया. ठीक आहे, हा आता बघा, इथे लिहिलेलं आहे प्रियम्बल. ठीक आहे, इथे काय लिहिलेलं आहे प्रियम्बल, ते आपण बघितलं काय आहे. सेक्शन नंबर 1 मध्ये काय शॉर्ट टायटल आणि एक्सटेंड, त्यामध्ये सांगितलेलं आहे की या ऍक्टचं टायटल काय आहे, तर मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. याचे एक्सटेंड कुठपर्यंत आहे, ब्रिहमुंबईपर्यंत. सेक्शन 2 मध्ये सांगितलं काय रिपील ऑफ एनॅक्टमेंट, या अगोदर 1888 अगोदर जे काही ऍक्ट असतील ते सगळे डिलीट करण्यात येत आहेत. हे आम्ही सेक्शन 2 मध्ये सांगतोय, त्याची यादी आम्ही शेड्यूल ए मध्ये दिलेली आहे. सेक्शन 3 मध्ये सांगितले डेफिनेशन्स ऑफ टर्म्स, आपण आतापर्यंत बघितलंय. ए पासून ए ए झालं, बी सी डी असं करत करत नंतर ए ए बी बी सी सी असं करत करत टी टी पर्यंत बघितलं आपण ते. त्यानंतर इम्पॉर्टंट काय आहे, ब्रिह मुंबई हा जो शब्द आहे हा कधी डिलीट झाला. These words were substituted for the word Greater Bombay by Maharashtra Act number 25 of 1996. त्याच्या सेक्शन 2 मध्ये अंडर द शेड्यूल. तर काय झालंय, ब्रिह मुंबई हा नवीन शब्द ऍड झाला 1996 मध्ये ग्रेटर बॉम्बे या शब्दाच्या ऐवजी या ऍक्ट मध्ये. हे लक्षात ठेवा. एखादा प्रश्न जर विचारला की बॉम्बे हा शब्द वगळून मुंबई हा शब्द टाकण्यात आला तर कधी, 1996 मध्ये. कुठल्या ऍक्ट नुसार, महाराष्ट्र ऍक्ट नंबर 25. ओके, नंतर मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन हा शब्द टाकण्यात आला. दिस वर्ड्स वेअर सबस्टिट्यूटेड फॉर द वर्ड्स बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. पहिले नाव होतं 1888च्या ऍक्टमध्ये बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, त्या शब्दांच्या ऐवजी हा शब्द टाकण्यात आलाय मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन. पण कधी, तेच महाराष्ट्र ऍक्ट नंबर 25 1996च्या नुसार मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन नाव करण्यात आलं बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. नंतर ब्रिह मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग, जे आपण बेस्ट म्हणतो, बसवर बघतो ना आपण बेस्ट मुंबईतल्या, ब्रिह मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय ट्रान्सपोर्ट, ब्रिह मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग हा नवीन शब्द टाकण्यात आला 1996 मध्ये. आणि कुठले शब्द काढून टाकण्यात आले, ब्रिह मुंबईच्या ऐवजी, म्हणजे बॉम्बेच्या ऐवजी ब्रिह मुंबई ना, तर बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग असं नाव होतं. त्याचं नवीन नाव आहे ब्रिह मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग. हे सगळं झालेलं आहे 1996च्या ऍक्ट नुसार. तर महाराष्ट्र ऍक्ट नंबर 25 1996 कसा आहे हे आपण नंतर बघूया, पण त्यानुसार भरपूर बदल झालेले आहेत. महाराष्ट्र ऍक्ट नंबर 25 1996 नुसार त्यामध्ये सांगितलेलं आहे की जिथं जिथं शब्द बॉम्बे असेल ते बॉम्बे शब्द काढून टाका गव्हर्नमेंटच्या प्रत्येक कामातून आणि तिथं मुंबई शब्द वापरा. म्हणजे पहिले नाव होतं बॉम्बे युनिव्हर्सिटी किंवा युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे, विद्यापीठाचं नाव काय होतं युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे, पण 1996 मध्ये सांगितले की युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई वापरा.
जिथे जिथे बॉम्बे या शब्दाचा उल्लेख होता ते शब्द बॉम्बे काढून मुंबई वापरा हे सांगितलंय महाराष्ट्र ऍक्ट नंबर 25 1996. प्रश्न येऊ शकतो कुठल्या ऍक्टनुसार बॉम्बेला रिप्लेस केलंय मुंबईने? महाराष्ट्र ऍक्ट नंबर 25 1996. ठीक आहे, आय होप सो हे तिन्ही गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. पुढचं बघायचं आपल्याला आता. महाराष्ट्र ऍक्ट नंबर 25 ऑफ 1996 काय आहे? त्याचं नाव असं आहे द महाराष्ट्र रिस्टॉर्शन ऑफ नेम मुंबई फॉर बॉम्बे ऍक्ट 1996. रिस्टॉर्शन म्हणजे बॉम्बेच्या ऐवजी मुंबई टाकायचं आहे, बॉम्बे या शब्दाला रिप्लेस करायचं मुंबई या शब्दाला. हे त्या ऍक्टचं टायटल आहे, द महाराष्ट्र रिस्टॉर्शन ऑफ नेम मुंबई फॉर बॉम्बे ऍक्ट 1996. कोणी विचारलं महाराष्ट्र ऍक्ट नंबर 25 1996 टायटल हे आहे महाराष्ट्र रिस्टॉर्शन ऑफ नेम मुंबई फॉर बॉम्बे 1996. बर, या ऍक्टला कधी गव्हर्नरकडून ॲसेंट मिळाला? दिस ऍक्ट रिसिव्ड द ॲसेंट ऑफ द गव्हर्नर ऑन 1 September 1996. Assent was first published in the Maharashtra Government Gazette Part 4 on 4 September 1996. 1996 मध्ये बॉम्बेच्या ऐवजी मुंबई शब्द वापरा, पण त्या वर्षी कधीपासून? 1 सप्टेंबर. त्यामुळे जर विचारलं महाराष्ट्र ऍक्ट नंबर 25 1996 कधीपासून लागू झाला आहे, तर 1 सप्टेंबर 1996. 1 सप्टेंबर 1996 पासून तो लागू करण्यात आलेला आहे. आणि परत 1 सप्टेंबर महिना आहे, आपल्या लक्षात ठेवा कुठं आला होता तो सप्टेंबर महिना. त्यांनी कालचे लेक्चर बघितले त्यांना माहित असेल. बॉम्बे ऍक्ट 1888 कधी लागू झाला? 14 सप्टेंबर 1888. आणि बॉम्बे शब्दाच्या ऐवजी मुंबई शब्द वापरा आहे कधी सांगितलं? 1 सप्टेंबर 1996. 1 सप्टेंबर 1996. ओके, आता काय सांगते हे ऍक्ट? हा ऍक्ट काय प्रोव्हाइड करतो? रिस्टॉर्शन ऑफ ओरिजिनल नेम मुंबई, पण कोणासाठी? फॉर बॉम्बे. कुठल्या पण एनॅक्टमेंटमध्ये म्हणजे राज्याच्या कुठल्या पण कायद्यात, रूल्समध्ये, रेग्युलेशनमध्ये जिथे जिथे बॉम्बे असेल तिथे मुंबई या शब्दाने रिप्लेस करा बॉम्बे या शब्दाला, हे सांगितलं या ऍक्टमध्ये. ठीक आहे. Whereas the government of Maharashtra has decided to restore original name of the city as Mumbai for Bombay and use the same for all purpose. सगळ्या गोष्टीसाठी मुंबई हा शब्द वापरा. ठीक आहे, म्हणजे आपण पहिले बॉम्बेच वापरायचो प्रत्येक ठिकाणी, आता तसं नाही, बॉम्बेच्या ऐवजी मुंबई वापरा. हे 1 सप्टेंबर 1996 मध्ये सांगितलं. ठीक आहे, तर बदल पहा कसे झाले. इथे बघा, फॉर द वर्ड्स बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन काय वर्ड आला पाहिजे? द वर्ड आला पाहिजे मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन. फॉर द वर्ड ग्रेटर बॉम्बे काय आलं पाहिजे? ब्रिह मुंबई आलं पाहिजे. फॉर द वर्ड्स बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट कमिटी काय शब्द आला पाहिजे? ब्रिह मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट कमिटी. फॉर द वर्ड्स बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट फंड यासाठी काय आलं पाहिजे शब्द? ब्रिह मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय ट्रान्सपोर्ट फंड. म्हणजे जिथे जिथे बॉम्बे आहे त्याला मुंबईने रिप्लेस करा. हे सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ द रेफरन्सेस टू बॉम्बे अँड ग्रेटर बॉम्बे शाल आफ्टर द कमेन्समेंट ऑफ दिस ऍक्ट. कुठला ऍक्ट? हा ऍक्ट महाराष्ट्र ऍक्ट नंबर 25 ऑफ 1996 ऍक्ट लागू झाल्यापासून 1 सप्टेंबर 1996 पासून बॉम्बे आणि ग्रेटर बॉम्बे जिथे जिथे हे शब्द असतील हे मुंबई आणि ब्रिह मुंबई या शब्दाने रिप्लेस झाले पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट सेक्शन नंबर 3 मध्ये डेफिनेशन्स आहेत वेगवेगळ्या टर्म्सचे, तर ते आपण बघितल्या. ए मध्ये आहे सिटी, एक्सटेंड सबवर्ब आहे ए ए. ठीक आहे, असं आपण बघितलं ना आता. तर ते किती टर्म्स आहेत? तर त्या जवळपास 55 टर्म्स आहेत. कुठल्या कुठल्या टर्म्स होत्या? द सिटी, एक्सटेंडेड सबवर्ब्स, ब्रिह मुंबई, द सबवर्ब, बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन, द कॉर्पोरेशन, काउन्सिलर, कमिशन, कमिशनर, डेप्युटी कमिशनर, डायरेक्टर, डेझिग्नेटेड ऑफिसर, द पोलीस कमिशनर, एज्युकेशन ऑफिसर, इलेक्शन, असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी, असेंब्ली रोल, लायसन प्लंबर, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स. नेक्स्ट स्मॉल कॉज कोर्ट, स्टेट इलेक्शन कमिशन, ओनर, टू रिसाइड, पब्लिक सिक्युरिटीज, टॅक्स, आर्टिकल, व्हेकल, लँड, बिल्डिंग, टेनेमेंट, टेम्पररी बिल्डिंग, वॉटर वर्क, ड्रेन, हाऊस गल्ली, स्ट्रीट, पब्लिक स्ट्रीट, प्रायव्हेट स्ट्रीट, रेड रेफ्यूज, न्यूसन्स. हे सगळे टर्म्सची डेफिनेशन दिलेली आहे. मी एकाच ठिकाणी सगळे टर्म्स टाकलेले आहेत. डेंजरस डिसीज, ऑफिशियल इयर, पब्लिक हॉलिडे, सबसेक्शन, बेक हाऊस, इटिंग हाऊस, प्रिमायसेस, स्वीट मीट शॉप, मार्केट, ब्रिह मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग, द जनरल मॅनेजर, वॉर्ड कमिटी, फायनान्स कमिशन, मेयर आणि प्रिस्क्राईब. या सर्वांची डेफिनेशन दिलेली आहे
बघा इथे दाखवतो, सर्वांची डेफिनेशन्स दिलेली आहेत. परत एकदा बघूया आपण हे सगळं. इझी आहे, काही एवढं कठीण नाही आहे ऍक्ट, फक्त थोडं काळजीपूर्वक वाचायचं. परत मी सगळं सांगतोय काय काय दिलेलं आहे. ती जी आता तुम्हाला स्लाईड दाखवली, त्या स्लाईडमध्ये ह्याच शब्द मी टाकलेले आहेत सगळे. एकदा इरेज करू दे हे सर्व. बघा आता सेक्शन नंबर 3 डेफिनेशन्स ऑफ टर्म्स. कुठली डेफिनेशन पहिली? द सिटी. चला मग आपण आपल्या लिहू इथं. बघा पहिली टर्म काय? द सिटी. दुसरी काय? एक्सटेंडेड सबर्ब. तिसरं काय? बृहन्मुंबई. चौथं द सबर्ब. सर्व इथूनच घेतलेलं आहे. द सिटी ची डेफिनेशन सांगितलेली आहे, एक्सटेंडेड सबर्बची डेफिनेशन सांगितलेली आहे, बृहन्मुंबईची डेफिनेशन सांगितलेली आहे, द सबर्बची डेफिनेशन सांगितलेली आहे, बॅकवर्ड क्लास कमिशनची डेफिनेशन सांगितलेली आहे, द कॉर्पोरेशनची डेफिनेशन सांगितलेली आहे, काउन्सिलरची डेफिनेशन सांगितलेली आहे. असं कुठपर्यंत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी. शेवटचा कुठला शब्द आहे? लास्टला शब्द आहे प्रिस्क्राइब्ड. लास्ट पटवून आहे मेयर. ठीक आहे, या सर्वांची डेफिनेशन सांगितलेली आहे आणि मी इथे एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. हे बघा इथं लास्टला आहे मेयर प्रिस्क्राइब्ड. एवढे 55 गोष्टीची डेफिनेशन दिलेली आहे. तिथे एखादा प्रश्न विचारू शकतात की बॉम्बे ऍक्ट 1888 मध्ये स्मॉल कॉज कोर्टची डेफिनेशन दिलेली आहे का? तर हो दिलेली आहे. बघा स्मॉल कॉज कोर्टची डेफिनेशन दिलेली आहे. जर त्यांनी विचारलं की स्मॉल कॉज कोर्टची डेफिनेशन कुठल्या सेक्शनमध्ये दिलेली आहे, तर काय सांगणार तुम्ही? ऍक्टमध्ये पहिले आपल्याला वाचन पाहिजे आपल्याला की कुठेही ते स्मॉल कॉज कोर्ट. इथे लिहिलेले स्मॉल कॉज कोर्ट डेफिनेशन म्हणजे काय? कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस ऑफ बॉम्बे. ठीक आहे, आता बॉम्बेच्या ऐवजी आपण काय वापरतो? मुंबई. तर एल सेक्शन 3 सबसेक्शन एल, सेक्शन 3 सबसेक्शन एल मध्ये स्मॉल कॉज कोडची डेफिनेशन दिलेली आहे. नंतर त्यांना विचारलं इलेक्शनची डेफिनेशन दिलेली आहे का बॉम्बे ऍक्ट 1888 मध्ये? तर हो दिलेली आहे. कुठे दिलेली आहे? सेक्शन 3 सबसेक्शन एच, एच फॉर हॉर्स, एच मध्ये इलेक्शनची डेफिनेशन दिलेली आहे. ठीक आहे, तर आता मी सविस्तर आपल्या या स्लाइडवर हे जे आपण लिहिलेले डेफिनेशन्स याचे आपण सेक्शन्स लिहून घेऊया. एकदाच लिहायचे ते, परत तुम्हाला बघायचं काम पडणार नाही. एकच मिनिट, मी बॉम्बे ऍक्ट ओपन करतो. एकच मिनिट. इझी आहे बॉम्बे ऍक्ट, फक्त थोडं काळजीपूर्वक वाचायचं आहे. मोबाईलमध्ये ओपन करतो मी बॉम्बे ऍक्ट आणि पॅरलली आपण इकडे साईडला लिहून घेऊया कुठल्या सेक्शनमध्ये काय गोष्टी दिलेल्या आहेत. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर बघूया. या व्हिडिओमध्ये आपण एवढ्या गोष्टी बघतोय. कालच्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स दिला, त्यामुळे आज व्हिडिओ बनवायची इच्छा झाली. द सिटी कुठे सांगितले? ए मध्ये सांगितले. सेक्शन 3 सबसेक्शन ए, एक्सटेंडेड सबर्ब ए मध्ये सांगितले. बृहन्मुंबई A1 मध्ये सांगितले. त्यानंतर द सबर्ब A2 मध्ये सांगितले. त्यानंतर बॅकवर्ड क्लास A3 मध्ये सांगितले. नंतर द कॉर्पोरेशन कुठे सांगितले? सेक्शन 3 सबसेक्शन बी, काउन्सिलर सी मध्ये सांगितलंय. कमिशन सी मध्येच CC आहे. मग काय होईल? सेक्शन 3 सबसेक्शन CC यामध्ये कमिशनचं सांगितलेलं आहे डेफिनेशन. त्यानंतर द कमिशनर हे डी मध्ये सांगितलेलं आहे. डेप्युटी कमिशनर हे ई मध्ये सांगितलंय. डायरेक्टर हे EA मध्ये सांगितलंय. डेझिग्नेटेड ऑफिसर हे EB मध्ये सांगितलंय.
द पोलीस कमिशनर हे F मध्ये सांगितलंय, एज्युकेशन ऑफिसर हे G मध्ये सांगितलंय, इलेक्शन हे H मध्ये सांगितलंय. असा प्रश्न आला, इलेक्शन कुठल्या सेक्शनमध्ये याची डेफिनेशन डिफाईन केलेली आहे इलेक्शनची, तर सांगायचं सेक्शन 3 चॅप्टर नंबर 1 सेक्शन 3 सब सेक्शन H मध्ये इलेक्शनची डेफिनेशन सांगितलेली आहे. त्यानंतर असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीची डेफिनेशन कुठे सांगितलेली आहे, आय फॉर आईस्क्रीम, जे मध्ये असेंब्ली रोल सांगितलेला आहे. लायसन्स नंबर हे कुठे सांगितलेलं आहे, लायसन्स प्लंबर आणि लायसन्स सर्वेयर हे के मध्ये सांगितलेलं आहे. सबसेक्शन के सेक्शन 3 शेड्यूल कास्ट बद्दल KA आणि शेड्यूल ट्राईब बद्दल KB. ते आपण असं लिहून घेतलेलं आहे, तुम्ही पण तुमच्या याच्यात लिहून घ्यायचे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आता नेक्स्ट बघायचं आपल्याला एकदा. थोडक्यात आपण नाही का काही इम्पॉर्टंट गोष्टी वाचून घेऊया फास्टमध्ये. त्या ऍक्टमध्ये डेफिनेशन जे दिलेले आहे ते काय दिलेलं आहे नेमकं, एकदा आपण मराठीत बघूया. हे बघा, सेक्शन 3 मध्ये सबसेक्शन अ मध्ये शहरची व्याख्या सांगितलेली आहे, जसं इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. व्हिडिओ मोठा होतो बट इम्पॉर्टंट आहे, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. सेक्शन 3 सबसेक्शन ए मध्ये द सिटीची डेफिनेशन सांगितलेली आहे. काय सांगितलं द सिटी म्हणजे काय, द सिटी मीन्स द एरिया स्पेसिफाईड इन पार्ट 1 ऑफ शेड्यूल A to the Greater Bombay Laws and the Bombay High Court Declaration of Limit Act 1945. आता एक ऍक्ट आहे नवीन 1945चा. त्या 1945च्या ऍक्टमध्ये पार्ट 1 मध्ये जे काय एरिया येतात ते एरिया म्हणजे द सिटी. आता तुम्हाला इथं दाखवतो मी तो ऍक्ट कसा दिसतो. हा येतो ऍक्ट, नाही हा ऍक्ट कुठला आहे, महाराष्ट्र ऍक्ट नंबर 25 1996, ज्यानुसार आपल्याला सांगितलं की द महाराष्ट्र रिस्टोरेशन ऑफ नेम मुंबई फॉर बॉम्बे, बॉम्बेचं मुंबई केलं याच्यात सांगितलंय. आणि हा तो ऍक्ट आहे बॉम्बे ऍक्ट नंबर 17 ऑफ 1945. इथे सांगितलंय द ग्रेटर बॉम्बे लॉज अँड बॉम्बे हायकोर्ट डिक्लेरेशन ऑफ लिमिट ऍक्ट. यामध्ये काय सांगितलंय बघा, शेड्यूल ए मध्ये जा म्हणते, आपण डायरेक्ट शेड्यूल ए मध्ये जाऊ. हे बघायचं आपण शेड्यूल ए मध्ये जाऊ सरळ, इथे लिहिलेलं आहे शेड्यूल ए पार्ट 1. पार्ट 1 मध्ये जे काही गोष्टी असतील ना त्या सगळ्या गोष्टी द सिटीमध्ये येतील, म्हणजे मुंबई सिटीची व्याप्ती काय ते इथं सांगितलेलं आहे पार्ट 1 शेड्यूल ए. पण कुठल्या ऍक्टमध्ये, द ग्रेटर बॉम्बे लॉज अँड बॉम्बे हायकोर्ट डिक्लेरेशन ऑफ लिमिट ऍक्ट 1945च्या शेड्यूल ए मध्ये पार्ट 1 मध्ये हे एवढं सांगितलं. पार्ट 1 मध्ये हे झालं द सिटी आणि पार्ट 2 वेगळं आहे. आता पार्ट 2 बघू आपण. एक्सटेंडेड सबर्ब म्हणजे काय, मीन्स द एरिया स्पेसिफाईड इन पार्ट 4 ऑफ शेड्यूल ए ऑफ ग्रेटर बॉम्बे लॉज अँड बॉम्बे हायकोर्ट डिक्लेरेशन ऑफ लिमिट ऍक्ट 1945. आता या ऍक्ट मध्ये जर पार्ट 4 बघितला तर हा पार्ट 4, ठीक आहे, हा आहे पार्ट 4. त्या पार्ट 4 मध्ये जे एरिया आहेत, बोरीवली, दहिसर, दिंडोशी, कांदिवली, गोरेगाव, malaड, ठीक आहे, मुलुंड, हे सर्व गोष्टी आहे एक्सटेंडेड सबर्ब. म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा एरिया वाढत गेला. पहिले फक्त द सिटीमध्ये काय होतं, पार्ट 1 मधल्या गोष्टी, पार्ट 1 मधल्या गोष्टी कुठल्या होत्या, हे एवढ्याच, फक्त एवढंच होतं पहिले मुंबईतला भाग. नंतर पार्ट 4 हे गोष्ट आहेत सगळ्या, हे आल्यात एक्सटेंडेड सबर्ब मध्ये. ठीक आहे, हे कुठं सांगितलेलं आहे, इथे सांगितलेलं आहे ग्रेटर बॉम्बे लॉ अँड बॉम्बे हायकोर्ट डिक्लेरेशन ऑफ लिमिट ऍक्ट 1945. त्यानंतर सांगितले A1 मध्ये बृहमुंबई म्हणजे काय. आता बघा बृहमुंबई म्हणजे काय, याची डेफिनेशन दिलेली आहे सेक्शन 3 सबसेक्शन A1 मध्ये. याचं म्हणणं काय की एरिया, असे एरिया जे की पार्ट 1 मध्ये पण येतात, पार्ट 2 मध्ये पण येतात, पार्ट 3 मध्ये पण येतात आणि पार्ट 4 मध्ये पण येतात, हे सर्व एरिया येतात बृहमुंबईमध्ये. तर आता आपल्याला बघायचं आहे की पार्ट 1 मधले एरिया तर होतेच, आता पार्ट 2 मधले एरिया चेंबूर, नंतर ट्रॉम्बे, नंतर
ब्राह्मणवाडा, देवनार, ठीक आहे. नंतर पार्ट 3 मध्ये पण बघा कांजूर, ओशिवारा, विक्रोळी, हे बघा. आणि पार्ट 4 म्हणजे पार्ट 1 पासून तर पार्ट 4 पर्यंत सर्व गोष्टी बृहमुंबईमध्ये येतात. ठीक आहे. हे सांगितलेलं कुठं? बॉम्बे ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे. पहिले कसं कळत आहे मला काय म्हणायचं? पहिले काय होतं? फक्त द सिटी म्हणजे काय? पार्ट 1 मधल्या गोष्टी, 1945 ऍक्ट मधले जे काही पार्ट 1 मध्ये एरिया असतील तेवढ्याच गोष्टी. बट मुंबईचा विस्तार होत गेला, मग एक्सटेंडेड सबर्ब आले, त्यामध्ये आपण पार्ट 4 वाले टाकले. नंतर बृहमुंबई म्हणजेच काय? पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट 4 हे सर्वच गोष्टी. आता द सबर्ब म्हणजे काय? ते फक्त पार्ट 2 आणि पार्ट 3 मधल्या ज्या गोष्टी आहेत ना, ते नंतर ऍड केल्या आपण बॉम्बेमध्ये, त्याला आपण द सबर्ब म्हणणार. ठीक आहे. बॅकवर्ड क्लास सिटीजन म्हणजे काय? की स्टेट गव्हर्नमेंटने जे काय जातीला बॅकवर्ड म्हटलेलं आहे त्या गोष्टी बॅकवर्ड क्लासमध्ये येणार. आता मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये पण बॅकवर्ड क्लासचे लोक राहतातच ना. विमुक्त जातीचे असतील, नोमॅडिक ट्राईबचे असतील, ओबीसीचे असतील, एसटीचे असतील, एसटीचे असतील, जे काय असतील ते सर्व गोष्टी आल्यात यामध्ये. बॅकवर्डमध्ये हेच आले, ओबीसी अनदर बॅकवर्ड, एससी एसटीचे वेगळे येणार आहे, हे पुढं शब्द येईल. आता इथे लिहिलेलं आहे द कॉर्पोरेशनची डेफिनेशन, सेक्शन 3 सबसेक्शन बी मध्ये. द कॉर्पोरेशन म्हणजे काय? मीन्स म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ बृहमुंबई. ठीक आहे. आणि काउन्सिलर म्हणजे काय? अ पर्सन ड्युली इलेक्टेड ॲज अ मेंबर ऑफ द कॉर्पोरेशन. तो माणूस काउन्सिलर म्हणजे नगरसेवक. आता 2 प्रकारचे नगरसेवक आहेत. एक नगरसेवक आहे जनतेतून, की तो वोटिंग करू शकतो, आणि एक असतो नॉमिनेटेड, नामनिर्देशित नगरसेवक, त्याला वोटिंगचे अधिकार नाही आहेत. तो मेयर पण बनू शकत नाही, तो महापौर पण बनू शकत नाही. टू गेट इलेक्टेड अ मेयर कॉर्पोरेशन ऑफ एनी, ठीक आहे, तो बनू शकत नाही. ते कळत आहे काय म्हणायचं आहे? तर चला, आपल्याला हे यातली प्रत्येक डेफिनेशन पाठ नाही करायची, फक्त माहित पाहिजे की कुठल्या कुठल्या गोष्टीची डेफिनेशन आहे आणि कुठल्या सेक्शनमध्ये आहे, बस एवढंच माहित पाहिजे. नंतर द कमिशनरची डेफिनेशन पण दिलेली आहे. द कमिशनर म्हणजे काय? मीन्स द म्युनिसिपल कमिशनर ऑफ बृहमुंबई अपॉइंटेड अंडर सेक्शन 54. सेक्शन 54 मध्ये त्याची पात्रता दिलेली आहे कमिशनरची अपॉइंटमेंटची. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 54 तेव्हा फक्त कमिशनर राहत होता, पण आता व्याप्ती वाढल्यानंतर मग काय झालं? एक नवीन आला, ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर आला. त्यानंतर अजून एक नवीन आला, कार्यकारी ऍक्टिंग कमिशनर. मग 54 मध्ये सांगितलंय की कमिशनरच पाहिजे. 54 मध्येच परत सबसेक्शन थोडं वाढवून 54(3) मध्ये सांगितले की ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर पण असावा. आणि सेक्शन 59 मध्ये सांगितलं की एक ऍक्टिंग कमिशनर पण असावा, ऍक्टिंग म्युनिसिपल कमिशनर. ठीक आहे. आयुक्त, नंतर ॲडिशनल म्हणजे अपर आयुक्त, आणि ऍक्टिंग म्हणजे कार्यकारी आयुक्त, असे 3 आयुक्त आहेत. त्यानंतर डेप्युटी कमिशनर पण पाहिजे, हे सांगितले सेक्शन 55 मध्ये. सेक्शन 55 कुठलं? या बॉम्बे ऍक्टच. आता आपण बॉम्बे ऍक्टच्या सेक्शन 54 पर्यंत जाऊन पाहू एकदा. 50, 51, 50, हे बघा, हे 54, द म्युनिसिपल कमिशनर. 54, द म्युनिसिपल कमिशनर फॉर बृहमुंबई शाल बी फ्रॉम टाइम टू टाइम अपॉइंटेड बाय स्टेट गव्हर्नमेंट. त्याची अपॉइंटमेंट कोण करणार आहे? हे त्याची वयोमर्यादा काय राहील, किती वर्षासाठी राहील तो, नॉट एक्सिडिंग फॉर 3 years. ठीक आहे. हे सर्व गोष्टीच्याच सांगितलेल्या आहे 54 मध्ये. आपण जे वाचतोय डेफिनेशन्स मध्ये, तिथं जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत सरळ सरळ त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. तिथे सांगितलं होतं की सेक्शन 54 नुसार आम्ही कमिशनर ठेवणार बॉम्बेसाठी. नंतर सांगितलं की आम्हाला ॲडिशनल कमिशनर पण पाहिजे. पुढे सांगितलं की आम्हाला ऍक्टिंग कमिशनर पण पाहिजे. हे सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत, काहीच हे नाही आहे. तर पाहू द्या किती वेळ झाला. मला 1 तास होत आलेला आहे. तर आय होप सो की आजच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कळाल्या असतील. अजून काही गोष्टी सांगायच्या आहेत त्या फास्टमध्ये सांगतो. 1 मिनिट आपल्या ऍक्टवर येऊ दे. हा 26 ना, आपल्या ऍक्टमध्ये येतोय आता. परत एकदा सांगतो की आज काय केलं आपण. तर हा, इथं आलो आपण. पहिले आपण चॅप्टर नंबर 1 सुरुवात केली आज आल्यावर. चॅप्टर नंबर 1 प्रिलिमिनरी. त्यामध्ये 3 सेक्शन होते, 1, 2 आणि 3. 1 मध्ये काय होतं? शॉर्ट टायटल आणि एक्सटेंट. या ऍक्टचं नाव काय? मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. आणि याची एक्सटेंट काय? बृहमुंबईपर्यंत. बृहमुंबई म्हणजे काय? मला जर कन्फ्यूज झालं तर मी काय करणार? सेक्शन 3 मध्ये जाणार,
त्याच्या सबसेक्शन A1 मध्ये सांगितलं बृहन्मुंबई म्हणजे काय, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट 4 चे जे एरिया आहेत 1945च्या ऍक्टनुसार, ठीक आहे, 1945च्या ऍक्टनुसार हे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट 4 चे सर्व एरिया जे आहेत ते येतात बृहन्मुंबईमध्ये, असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. तिसरं काय होतं की हा इथं ते बघायचं, पहिलं बघितलं आपण शॉर्ट टायटल आणि एक्सटेंड, दुसरं होतं रिपील ऑफ इनॅक्टमेंट्स म्हणजे काय, आतापर्यंत बॉम्बे ऍक्ट 1888च्या पहिले जे काही ऍक्ट असतील ते सर्व डिलीट करण्यात येत आहेत आणि त्या डिलीट केलेल्या ऍक्टची यादी आम्ही शेड्यूल ए मध्ये देत आहोत. ठीक आहे. आणि जे काही जुने करार वगैरे असतील ते तसेच कंटिन्यू राहतील हा ऍक्ट आल्यावर पण, हे सगळ्या गोष्टी सांगितल्या सेकंडमध्ये. तिसरं आहे डेफिनेशन्स ऑफ टर्म्स, यामध्ये वेगवेगळ्या गोष्टीची डेफिनेशन्स आहेत. कुठल्या कुठल्या गोष्टी डेफिनेशन्स आहे या स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवलं तुम्ही, या सर्व गोष्टीची डेफिनेशन्स आहेत. हे एवढे नावं, त्यानंतर हे सर्व नावं, त्यानंतर हे सर्व नाव, हे सर्वांची डेफिनेशन दिलेली आहे. तर एखादा शब्द जर विचारला की बॉम्बे ऍक्ट 1888 मध्ये मेयर या शब्दाची डेफिनेशन आहे का, तर हो आहे. बट डेप्युटी मेयरची आहे का, तर नाहीये. फक्त मेयरची डेफिनेशन दिलेली आहे बघा ना ऍक्ट मध्ये, इथे बघा मेयरची डेफिनेशन आहे बट डेप्युटी मेयरची डेफिनेशन नाहीये. मग असे कन्फ्युजन क्वेश्चन येऊ शकतात. तुम्हाला माहित पाहिजे कुठल्या कुठल्या गोष्टी डेफिनेशन दिलेली आहे. इथे दिलेलं मेयर म्हणजे काय. ओके, तर कुठल्या कुठल्या गोष्टी डेफिनेशन आहे मी ते स्लाइडमध्ये दाखवलं, ते सर्व गोष्टीची डेफिनेशन आहेत. प्रिस्क्राईब, मेयर, फायनान्स कमिशन, वॉर्ड, कमिटी, बृहन्मुंबई इलेक्ट्रिकल सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग, स्वीट मीट शॉप, प्रिमायसेस, इटिंग हाऊस, बेक हाऊस, पब्लिक हॉलिडे, ऑफिशियल इयर, डेंजरस डिसीज, या सर्व गोष्टीची डेफिनेशन दिलेली आहे या ऍक्टमध्ये. ओके, आता एक थोडंसं जनरल वाचायचं होतं आपल्याला, एक गोष्ट इम्पॉर्टंट मला सांगायची होती की बृहन्मुंबई महानगरपालिका तुम्हाला माहिती आहे, ग्रेटर मुंबई महानगरपालिका म्हणू शकतो आपण, ग्रेटर मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा बृहन्मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन हा त्याचा लोगो आहे. 1888 मध्ये हा ऍक्ट आला. ठीक आहे. टोटल किती नगरसेवक आहेत, 227 नगरसेवक आहेत यामध्ये. टोटल किती वॉर्ड्स आहेत, तर 24 वॉर्ड आहे. ठीक आहे. आणि एक एक वॉर्डमध्ये जवळपास 4, 5 किंवा 6, 7 असे नगरसेवक आहेत. ठीक आहे, कळालं. पहिली गोष्ट हे लक्षात द्या, इथं पहा. इन ऑर्डर टू मेक द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द सिटी कन्व्हिनियंट इट हॅज बीन डिवायडेड इंटू 7 झोन. पहिली गोष्ट हे मुंबई महानगरपालिका मध्ये 2 जिल्हे येतात. मुंबई शहर हा एक जिल्हा आणि मुंबई उपनगर हा दुसरा जिल्हा. हे कालच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलं. मुंबई सिटी आणि मुंबई सबअर्बन हे 2 जिल्हे मुंबई महानगरपालिकेत येतात किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेत 2 जिल्हे येतात. बृहन्मुंबई महानगरपालिकेला 7 झोनमध्ये डिवाइड केलेलं आहे. त्या 7 झोनला, ठीक आहे, 7 झोनमध्ये डिवाइड केलेलं आहे. टोटल मुंबईमध्ये किती वॉर्ड आहे, मुंबई हॅज बीन डिवाइडेड इंटू 24 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड. आणि ते वॉर्ड कुठून आहे, वॉर्ड ए पासून तर वॉर्ड टी पर्यंत, ABCDEFG असं टी पर्यंत. या 24 वॉर्डमध्ये टोटल मिळून 227 नगरसेवक आहेत. ठीक आहे. सर्वात स्मॉल, सर्वात लहान वॉर्ड जो 3 नगरसेवकाचा आहे तो आहे बी नंबरचा वॉर्ड, आणि सर्वात मोठा वॉर्ड हा पी नंबरचा आहे, पी नॉर्थ वॉर्ड. त्यामध्ये 16 नगरसेवक आहेत. ठीक आहे. बी सर्वात छोटा, पी सर्वात मोठा, पण कुठला, पी नॉर्थ. ठीक आहे. आता इथं नावं दिलेली आहेत, इथं वॉर्डची नावं दिली, वॉर्ड ABCDEF, एफ नॉर्थ, एफ साऊथ, जी नॉर्थ, जी साऊथ, एच असं टी पर्यंत वॉर्ड दिलेले आहेत. ठीक आहे. प्रत्येक वॉर्डची इन्फॉर्मेशन पण आहे की प्रत्येक वॉर्डमध्ये किती लोकसंख्या आहे, त्या वॉर्डच्या अंडर कुठले गव्हर्नमेंट हॉस्पिटल येतात, त्या वॉर्डमध्ये कुठले रेल्वे स्टेशन येतात, त्या वॉर्डमध्ये कुठल्या स्कूल येतात, कॉलेज येतात, हे सर्व मुंबईच्या वेबसाईटवर दिलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या वॉर्डचा मला नकाशा पाहायचा तर मी बी वॉर्ड ओपन करतो. नीट दाखवत नाहीये, बट ठीक आहे, चला. आता मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये कुठे गेलं आपलं इथे, हा इथे बघा, इथे सांगितलं की 24 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्डमध्ये मुंबई महानगरपालिका डिवाइड केलेली आहे. 24 वॉर्ड मिळून सगळे 227 नगरसेवक आहेत. ठीक आहे. एका वॉर्डमध्ये कमीत कमी 3 ते जास्तीत जास्त 16 नगरसेवक आहेत. ठीक आहे. एकदा मुंबईचा आपल्याला नकाशा बघायचा, हा इथे मुंबईचा नकाशा आहे.
इथे बरोबर आपल्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. परत सांगतोय, हे इंडियाचा मॅप. हो हो, हा आपला इंडियाचा मॅप. त्या मॅपमध्ये पण एक्झॅक्टली लोकेशन सांगितले मुंबई महानगरपालिकेचं. आता हे बघा, 2 जिल्हे मी म्हटलं होतं, मुंबई सिटी आणि मुंबई सबर्ब. हा एक जिल्हा मुंबई सिटी आणि हा दुसरा जिल्हा मुंबई सबर्ब. हे 2 जिल्हे मिळून बनली मुंबई महानगरपालिका किंवा बृहन्मुंबई महानगरपालिका. ठीक आहे. यामध्ये किती वॉर्ड आहेत मी सांगितलं तुम्हाला, ए पासून तर टी पर्यंत. हा ए म्हणजे कुठला वॉर्ड? सगळ्यात खालचा कोलाबा. ठीक आहे. नंतर बी, इथे दिसते बी म्हणजे कुठला वॉर्ड आहे? बीचं नाव कुठे याच्यामध्ये? सँडहर्स्ट रोड. नंतर आहे सी कुठे दिसते यामध्ये? मरीन लाईन. नंतर डीचं नाव काय आहे? डी वॉर्ड म्हणजे कुठला आहे? लवकर दिसत का नाही? ग्रँड रोड. नंतर ई म्हणजे कुठला वॉर्ड आहे? बायकोल्ला. ठीक आहे. नंतर एफ साऊथ कुठे गेला? एफ साऊथ कुठे गेला याच्यामध्ये? परेल. नंतर आहे जी एस म्हणजे काय? साऊथ. GS कुठे गेला? GS एलिफिस्टन. ठीक आहे. नंतर एफ नॉर्थ. हा झाला एफ साऊथ, हा एफ नॉर्थ म्हणजे कुठला आहे? माटुंगा. GN म्हणजे जी हा होता साऊथ, एलिफिन्स्टन साऊथ होता, तर जी नॉर्थ कुठे? दादर. ठीक आहे ना. बघ, समजा हा वॉर्ड घेतला आपण दादर. GN हा एक वॉर्ड घेतला आपण दादर. ठीक आहे. या वॉर्डमध्ये 5 ते 6 नगरसेवक राहू शकतात. आपण सांगितलं सगळ्यात कमी नगरसेवक असलेला वॉर्ड कोणता आहे? बीचं नाव काय आहे? सर्वात कमी असलेला सँडहर्स्ट रोड. सर्वात जास्त नगरसेवक असलेला कुठला आहे? PS म्हणजे गोरेगाव. कुठे गेला PS? हा वाला. या वॉर्डमध्ये सगळ्यात जास्त 16 नगरसेवक आहेत, सगळ्यात कमी 3 नगरसेवक आहेत बी मध्ये. तर 24 वॉर्डमध्ये हे डिवाइड केलेलं आहे. हे सगळे 24 आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. सर्व 24 आहेत. हे जे दिसतात ना, हे सर्व 24 वॉर्ड आहेत. हे मुंबईचे एरिया आहेत. ए म्हणजे कुलाबा आहे. सर्वात पुढचा आर्यन म्हणजे काय असणार? दहीसर असणार तो आर्यन. हे बघा दहीसर. सर्वात इकडचं काय आहे? यस म्हणजे काय आहे? फक्त यस म्हणजे बघा काय आहे तर भांडूप. एन म्हणजे कुठला आहे? सर्वात ईस्ट साईडचा एन घाटकोपर. हा कुठला आहे? एम ईस्ट म्हणजे कुठला आहे? टेंभूर ईस्ट. हा वेस्टचा KW बघू आपण. KW कुठला आहे? KW सुधारे लवकर. KW हा. KE दिसतो. KW अंधेरी वेस्ट. बर, आता इथे सांगितलं की लोकसंख्येनुसार सर्वात कमी हे जे पिवळे आहेत हे कमी लोकसंख्या, आणि थोडे डार्क वाले जे आहेत हे जास्त लोकसंख्या. सर्वात डार्क हे आर्यन दिसतोय, यस दिसतोय, हा PN दिसतोय डार्क मध्ये. PN म्हणजे काय पहा एकदा? PS भेटलाय. मलाड डार्ट आहे, एकदम डेन्सिटी जास्त आहे त्याची, लोकसंख्या खूप आहे. ठीक आहे. ते असे वॉर्ड डिवाइड केलेले आहेत. ओके. त्यानंतर काय बघायचं होतं ते राहिलं का? बघू द्या एकदा. इथपर्यंत आता आपण आलोय. हे सर्व डेफिनेशन सांगितलेले आहेत. आता 1-2 डेफिनेशन महत्वाचे कुठले आहे ते वाचून घ्यायच्या. सिटी म्हणजे काय? त्यानंतर काउन्सिलर म्हणजे काय? कमिशन म्हणजे काय? कमिशनर म्हणजे काय? हे लक्षात ठेवा. त्यानंतर असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी, असेंब्ली रोल. इथे बघा व्हेकल, आर्टिकल, टॅक्स वेगवेगळे राहतील, पण बॉम्बे ऍक्टनुसार कुठला टॅक्स हे सांगितले. डेफिनेशन याची क्लिअरली सांगितली सेक्शन 3 मध्ये. ओनरची व्याख्या सांगितलेली आहे. तर ते विचारतील, हे लोक विचारतील आपल्याला की सेक्शन 3 मध्ये व्हेरियस टर्म्स दिलेले आहेत, तर खालीलपैकी कुठल्या शब्दाची व्याख्या दिलेली आहे? तर ऑप्शनमध्ये काही पण राहू शकते. ऑप्शनमध्ये असलं समजा ओनर, आपण मार्क करणार यस, ओनरची डेफिनेशन दिलेली आहे. एखाद्यानं विचारलं बिल्डिंगची डेफिनेशन आहे का?
बिल्डिंगची डेफिनेशन दिलेली आहे सेक्शन 3 मध्ये. आता त्याचं सबसेक्शन कुठला आहे ते आपल्याला ऍक्ट मध्ये पाहावं लागेल. बघू आपण बिल्डिंगची डेफिनेशन काय आहे. तर कुठे दिलं बिल्डिंग, इथे लिहिलेलं बिल्डिंग. बिल्डिंग म्हणजे काय? इन्क्लुड्स हाऊस, घर, आउट हाऊस, स्टेबल, शेड, हट. आणि ते कशाचं स्ट्रक्चर आहे? ते स्ट्रक्चर कशात पण राहू शकते. ब्रिक्स, वूड, मड, मेटल, एनी मटेरियल. म्हणजे बिल्डिंग म्हणजे काय? मुंबई महानगरपालिकेमधल्या कुठलंही घर, जे काही घर किंवा हट म्हणजे झोपडी किंवा शेड, टीन शेड वगैरे काय जे काय असेल हे सर्वाला मी बिल्डिंग म्हणणार. ती बिल्डिंग बांधकाम केलेलं असेल पक्क किंवा कच्चं असेल, ते लाकडी असेल किंवा मातीचं असेल किंवा मेटलचं असेल किंवा विटांचं असेल, या सर्व गोष्टीला, या सर्व स्ट्रक्चरला, असे सगळे स्ट्रक्चरला मी बिल्डिंग म्हणणार. हे सांगितलेलं आहे सेक्शन 3 मध्ये, सबसेक्शन एस मध्ये. लँड म्हणजे काय? लँड म्हणजे काय? इन्क्लुड्स लँड व्हिच इज बिंग बिल्ड ऑर इज बिल्ड. अशी जागा की ज्याच्यावर बांधकाम चालू आहे किंवा बांधकाम होणार आहे, जी तशा गोष्टीला आपण जमीन म्हणणार किंवा लँड म्हणणार. आता बघा व्हेकलची डेफिनेशन काय? व्हेकल म्हणजे काय? बॉम्बे ऍक्टनुसार इन्क्लुड्स अ कॅरेज, कार्ट, व्हॅन, ड्रे, ट्रक, हँड कार्ट अँड व्हील्ड कन्व्हिनियन्स ऑफ एनी डिस्क्रिप्शन. याचं म्हणणं काय? थोडक्यात स्ट्रीटवर, या शहराच्या स्ट्रीटवर, या शहराच्या रस्त्यांवर ज्या गोष्टीला व्हील आहे, व्हील, या सगळ्या गोष्टी मी व्हेकल म्हणणार. मग ती व्हॅन असेल, हॉर्सची गाडी असेल, डॉंकीची गाडी असेल, इलेक्ट्रिक गाडी असेल, कुठली पण गाडी असेल. आर्टिकल, आर्टिकल म्हणजे संविधानातला आर्टिकल नाही. इथे आर्टिकल म्हणजे काय? इन रिलेशन टू ऑक्ट्रा. ऑक्ट्रा म्हणजे जकात. मीन्स एनी गुड म्हणजे कुठलाही माल. माल म्हणजे काय? हेच गहू असतील, तांदूळ असतील, लोखंड असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, काय जे काय असेल ते माल, गुड्स, थोडक्यात गुड्स. नंतर इथं काय सांगितलं? टॅक्स. टॅक्स म्हणजे काय? इन्क्लुड्स एनी इम्पोस्ट लिएबल अंडर दिस ऍक्ट. या ऍक्टनुसार कुठला पण टॅक्स, घराचा टॅक्स असेल, पाण्याचा टॅक्स असेल, स्ट्रीट लाईटचा असेल, पार्कचा असेल, इलेक्ट्रिकचा असेल, वायफायचा असेल, जे काय असेल ते प्रत्येक टॅक्स. ओके, आय होप सो तुम्हाला सेक्शन 3 मधल्या सगळ्या गोष्टी क्लिअर असतील. ओनर, तो ओनरची डेफिनेशन सांगितली. ओनर म्हणजे काय? when used in reference to any premises means the person who receives the rent of the said premises or who would be entitled to receive the rent. ओनर म्हणजे काय? असा मालक की तो मालक ज्या काही गोष्टीच्या किंवा कोणत्या बिल्डिंगच्या किंवा कोणत्या प्रॉपर्टीचं जर तो भाडं घेत असेल, तो मालक आहे. तो भाडं घेत असेल किंवा तो दुसऱ्याकडून तो भाडं म्हणजे दुसऱ्याला अधिकार देत असेल की तुम्ही माझ्या वतीनं भाडं कलेक्ट करा. एखादा एजंट पण लावू शकतो ना आपण भाडं कलेक्ट करण्यासाठी. तर मालकाची डेफिनेशन पण मुंबई महानगरपालिका ऍक्टमध्ये सांगितलेली आहे. नंतर शेड्यूल ट्राईब म्हणजे काय? की गव्हर्नमेंटनं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं, स्टेट गव्हर्नमेंटनं आर्टिकल 342 मध्ये सांगितल्यानुसार, आर्टिकल 342 मध्ये सांगितल्यानुसार ज्या काही कम्युनिटी असतील त्या शेड्यूल ट्राईबमध्ये येतील. हे क्लिअरली सांगितलेलं आहे. त्यानंतर शेड्यूल कास्ट म्हणजे काय? की स्टेट गव्हर्नमेंटने, ठीक आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 341 मध्ये जे सांगितलेले शेड्यूल कास्टमध्ये कुठले लोक राहतील ते लोक शेड्यूल कास्टमध्ये येतील. हे सर्व गोष्टी, लायसन प्लंबर, लायसन सर्वेअर, असेंब्ली रोल म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काही विधानसभा क्षेत्रातले एरिया असतील, असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी, आणि त्या असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीसाठी जी मतदारांची यादी बनवायची असेल त्याला आपण असेंब्ली रोल म्हणणार. means the electoral roll prepared by Assembly Constituency in accordance with the provisions of the Representation of People's Act 1950. ठीक आहे, या सर्व गोष्टी तुम्ही एक एक डेफिनेशन वाचा, मला ह्या सर्व गोष्टी कळून जातील. ओके, आय होप सो या सर्व गोष्टी कळाल्या असतील. तर एकदा आपण आता फास्टमध्ये इम्पॉर्टंट डेफिनेशन्स बघून घेऊया. ठीक आहे, सेक्शन 3 डेफिनेशन ऑफ टर्म्स, त्यामध्ये पहिली डेफिनेशन आहे द सिटी. द सिटी, सिटी काय म्हणतो आपण? शहर. काय सांगितले? सिटी मीन्स द एरिया स्पेसिफाईड इन पार्ट 1 ऑफ शेड्यूल ए ऑफ 1945 ऍक्ट. तो तुम्हाला मी आता दाखवला होता की 1945च्या ऍक्टनुसार पार्ट 1 मध्ये जे काही गोष्टी असतील त्या सिटीमध्ये येतील. एक्सटेंडेड सबर्ब्स मीन्स द एरिया स्पेसिफाईड इन पार्ट 4 ऑफ शेड्यूल ए ऑफ द ऍक्ट 1945. तुम्हाला मी आता ऍक्ट दाखवला होता 1945. त्या ऍक्टमध्ये पार्ट 4 मध्ये जे काही एरिया असतील ते एक्सटेंडेड सबर्ब म्हणून येतील. नंतर ब्रिह मुंबई मीन्स द पार्ट स्पेसिफाईड इन
पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट 4. ठीक आहे. नंतर द सबर्ब म्हणजे काय? आता द सबर्बला आपण मराठीत काय म्हणणार? उपनगर. मीन्स द एरिया स्पेसिफाईड इन पार्ट 2 अँड पार्ट 3 ऑफ 1945 ऍक्ट, त्या गोष्टी. नंतर बॅकवर्ड क्लास सिटीजन, याला आपण काय म्हणतो? मागासवर्ग नागरिक. बरोबर. मीन्स सच क्लासेस ऑर पार्ट ऑफ द ग्रुप विदिन सच क्लासेस ॲज आर डिक्लेअर्ड फ्रॉम टाइम टू टाइम बाय द स्टेट गव्हर्नमेंट. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत बॅकवर्डमध्ये, कुठले कुठले कम्युनिटी येतील, अदर बॅकवर्ड क्लास असतील, विमुक्त जातीच असतील, नोमॅडिक ट्राईब असतील, स्पेशल बॅकवर्ड क्लास असतील, या सर्व गोष्टी त्यात ओबीसी मध्ये किंवा त्या बॅकवर्ड क्लासमध्ये येतील. नंतर द कॉर्पोरेशन. कॉर्पोरेशन म्हणजे काय? महानगरपालिका. महानगरपालिका म्हणजे काय? मीन्स द म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ब्रिया मुंबई कॉन्स्टिट्युएटेड अंडर दिस ऍक्ट. या ऍक्टनुसार रचना करण्यात आलेली महानगरपालिका. नंतर काउन्सिलर. काउन्सिलर म्हणजे काय? सदस्य किंवा नगरसेवक. मीन्स अ पर्सन ड्युली इलेक्टेड ॲज अ मेंबर ऑफ द कॉर्पोरेशन. दोन प्रकारचे नगरसेवक आहेत. एक आहे जनतेतून निवडून येणारा, त्याला वोटिंगचे पण राईट्स असतात आणि तो मेयर पण बनू शकतो. एक असतो नॉमिनेटेड. नॉमिनेटेडला वोटिंगचे राईट नाही आहेत आणि तो मेयर पण बनू शकत नाही. नंतर कमिशन. कमिशन म्हणजे मराठीत काय म्हणतो आपण त्याला? कमिशनला काय म्हणतात मराठीत? आयोग. बरोबर. मीन्स द पब्लिक सर्व्हिस कमिशन कॉन्स्टिट्युटेड फॉर द स्टेट. नंतर द कमिशनर. कमिशनरला आपण काय म्हणतो? आयुक्त. पुढे यात सांगितलेलं ॲडिशनल कमिशनर. ॲडिशनल कमिशनर म्हणजे अपर आयुक्त. त्याच्या पुढे सांगितलेलं आहे ॲक्टिंग कमिशनर, त्याला आपण म्हणतो कार्यकारी आयुक्त. त्यानंतर डेप्युटी कमिशनरची डेफिनेशन सांगितलेली आहे, म्हणजे उपायुक्त. काय सांगितलं डेप्युटी कमिशनर? डेप्युटी कमिशनर मीन्स डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर अपॉइंटेड अंडर सेक्शन 55. सेक्शन 55 मध्ये सांगितलेली आहे त्याची पात्रता, कोण अपॉइंट करणार, किती वर्षासाठी, त्याचं वय काय पाहिजे, शिक्षण काय पाहिजे, सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत सेक्शन 55 मध्ये. त्यानंतर डायरेक्टर. डायरेक्टर म्हणजे आपण काय म्हणतो? संचालक. ठीक आहे. कुठलेही मुंबई महानगरपालिकेच्या अंडर प्रोजेक्ट चालू असणार, त्याचा जो अधिकारी राहील त्याला आपण डायरेक्टर म्हणणार, संचालक राहील त्या प्रकल्पाचा. बरोबर ना? तो कुठं सांगितलेलं आहे? सेक्शन 54A मध्ये सांगितलेलं आहे या ऍक्टच्या, की त्याचं काय पात्रता किंवा काय पाहिजे क्वालिफिकेशन्स. नंतर डेझिग्नेटेड ऑफिसर. ठीक आहे. म्हणजे पद निर्देशित अधिकारी. डेझिग्नेटेड ऑफिसर मीन्स द ऑफिसर डेझिग्नेटेड अंडर द सबसेक्शन ऑफ सेक्शन 351. आता सेक्शन 351 मध्ये सांगितलेलं आहे की डेझिग्नेटेड ऑफिसर म्हणजे काय. आपण एकदा बघू, 350 पर्यंत जाऊन पाहू आपण. 351 मध्ये 351 राहील जवळपास 380 पेज नंबर पर्यंत नाही, 320. 351 च्या जवळपास आलो आता. सी 351 वेळ लागतोच. हे पाहिजे दिलेलं आहे 351. बघा, द कमिशनर शॅल बाय नोटिफिकेशन इन ऑफिस गॅझेट डेझिग्नेटेड एज अन ऑफिसर ऑफ कॉर्पोरेशन designated officer for the purpose of this section. कुठे लिहिले? हे बघा, कमिशनर अपॉइंट करणार आहे थोडक्यात डेझिग्नेटेड ऑफिसरला. बस एवढंच सांगितलेलं आहे 351 मध्ये. जास्त डीप मध्ये जायचं नाही, जे मागचं आहे ते सगळं आपण विसरून जाऊ, असं झालं नाही पाहिजे. परत आपण आपल्या पेजवर चालले जाऊ. कुठपर्यंत आलो आपण? डेझिग्नेटेड ऑफिसर पर्यंत आलो. नंतर पोलीस कमिशनर. पोलीस कमिशनर म्हणजे काय? मीन्स द कमिशनर ऑफ पोलीस. ठीक आहे ना? पोलीस आयुक्त कुठलचा? बृहमुंबईचा. एज्युकेशन ऑफिसर म्हणजे काय? शिक्षण अधिकारी. हे कुठे सांगितलंय? अंडर सेक्शन 76 मध्ये सांगितलेलं आहे. त्याचे अपॉइंटमेंट कोण करणार? हे अंडर 85 मध्ये सांगितलंय. एज्युकेशन ऑफिसर मीन्स द म्युनिसिपल एज्युकेशन ऑफिसर अपॉइंटेड. याच्यामध्ये काय सांगितलं? इलेक्शन. इलेक्शन म्हणजे काय? मीन्स अन इलेक्शन टू फिल अ सीट ऑर सीट्स ऑफ अ काउन्सिलर. ठीक आहे ना? इलेक्शन म्हणजे निवडणूक. आता नगरसेवकाची निवडणूक किंवा पालिका सदस्यांची जागा भरण्यासाठी घेण्यात येणारी निवडणूक. असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे विधानसभा मतदारसंघ. ठीक आहे ना? म्हणजे बृहमुंबई महानगरपालिकेच्या एरियामध्ये जे काही महाराष्ट्र विधानसभेच्या अंतर्गत मतदारसंघ येत असतील तो एरिया. असेंब्ली रोल means electoral roll prepared for assembly constituency in accordance with the provision. म्हणजे मतदार यादी. असेंब्ली रोल म्हणजे मतदार यादी. समजा आता आपण म्हणतो ना वरळीचा आमदार, आता आहे वरळी ते एक वार्ड पण आहे मुंबई महानगरपालिकेतला, पण महाराष्ट्र विधानसभेचे काही आमदार पण आहेत ना मुंबईमधून.
ते मतदारसंघातले जो काही एरिया आहेत असेल मुंबई महानगरपालिकेच्या अंडर, तिथलच्या मतदारसंघातल्यांची मतदार यादी बनवणे हे सांगितलेलं आहे याच्यात. नंतर लायसन प्लंबर आणि लायसन सर्वेअर. प्लंबर म्हणजे तो नळ कारागीर आणि सर्वेअर म्हणजे तो सर्वेक्षण करणारा माणूस. तर एका वर्षासाठी त्याला आपण ते लायसन देत असतो. हे सांगितलेले सेक्शन 355 मध्ये की कोण पात्र आहे त्यासाठी. शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जाती. नंतर शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जनजाती. SC ST कोण हे सांगितलेलं आहे आर्टिकल 342 मध्ये आणि 341 मध्ये पण सांगितलेलं आहे. स्मॉल कॉज कोर्ट हे पण माहिती आपल्याला. लघुवाद न्यायालय. नंतर स्टेट इलेक्शन कमिशन बद्दल पण सांगितलेलं आहे LA मध्ये, राज्य निवडणूक आयोग म्हणजे 4243K नुसार. ठीक आहे ना. स्टेट इलेक्शन कमिशन मीन्स द स्टेट इलेक्शन कमिशन consisting of state election commissioner appointed in accordance with the provision of clause 1 of article 243 of the Indian Constitution. ओनर म्हणजे काय बाबा? मालक. मालक म्हणजे काय? जी व्यक्ती भाडे घेतो किंवा त्यानं काही गोष्टी भाड्याने दिल्या असतील तर ते भाड्या घेण्याचा जो अधिकार आहे त्या माणसाला, त्याला आपण ओनर म्हणतो. ठीक आहे. नंतर सांगितलंय ओनर, नंतर सांगितलंय रिसाइड म्हणजे एखादी व्यक्ती जर तिथे राहत असेल तर तो त्याचा मालक झाला थोडक्यात. नंतर आहे ओ टर्म मध्ये सांगितले पब्लिक सिक्युरिटीज. ठीक आहे. म्हणजे इथे सांगितलं मीन्स द सिक्युरिटीज ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड एनी सिक्युरिटीज गॅरंटेड बाय द सेंट्रल ऑर स्टेट इशूड अंडर धिस ऍक्ट. ठीक आहे. सार्वजनिक कर्ज रोखे, पब्लिक सिक्युरिटीज. एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, काही वाचून हे नाही, काही आपल्याला जास्त कन्फ्यूज व्हायचं नाही. टॅक्स म्हणजे आपल्याला माहिती आहे कर. ठीक आहे ना. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जे काही कर घेण्यात येत असेल ते सर्व इन्क्लुड्स एनी इम्पोस्ट लिवेबल अंडर दिस ऍक्ट. आर्टिकल म्हणजे काय? वस्तू. इथं नंतर आहे व्हेकल म्हणजे काय? वाहन, कुठलंही वाहन. लँड जमीन, बिल्डिंग इमारत. नंतर टेनेमेंट म्हणजे काय असते? गाळा, जे काय आपण भाड्याने देतो ना. हे पहा, टेनेमेंट मीन्स अ बिल्डिंग ऑर अ पार्ट ऑफ बिल्डिंग अदर दॅन अ टेम्पररी बिल्डिंग, जे आपण रेंटवर देतो गाळा, तसं त्या टाईपमध्ये. नंतर टेम्पररी बिल्डिंग म्हणजे तात्पुरती इमारत. वॉटर वर्क म्हणजे काय? वॉटर वर्क इन्क्लूड लेक, स्ट्रीम, वेल, पंप, रिझर्वायर, टँक, जे काही मुंबई महानगरपालिकेच्या अंडर येत असतील हे पाण्याचे रिसोर्सेस म्हणजे सोर्स जे काय असतील, जलाशय, सगळे हे गोष्टी वॉटर वर्कमध्ये येणार. ड्रेन म्हणजे काय? नाली. ठीक आहे ना. प्रदूषित पाणी, घाण पाणी, सांडपाणी यासाठी जाण्याचा जो रस्ता असेल, इथे लिहिलं असणार ना, हे टनल, रस्ता, नाली, तो जागा, त्याला आपण ड्रेन म्हणणार. नंतर हाऊस गल्ली, हे इम्पॉर्टंट आहे. जर कोणी विचारलं मुंबई महानगरपालिका ऍक्टमध्ये हाऊस गल्लीबद्दल किंवा हाऊस गल्ली मराठीत काय म्हणणार आपण म्हणतो बोळी, 2-3 घरांमधली किंवा 2-3 गल्ल्यांमधली छोटीशी बोळी. बोळी कायसाठी आहे की ड्रेनेज किंवा जे साफसफाई करणारे कामगार आहेत त्यांना जायसाठी रस्ता येतो. हाऊस गल्ली means a passage or a strip of land constructed for the purpose of serving as a drain, affording access to a urinal or other receptacle, filthy or polluted matter to municipal servant, to a person employed in the cleaning thereof. म्हणजे सफाई कामगारांसाठी जाण्यासाठी, साफ करण्यासाठी जी जागा आहे 2-3 गल्लीमधली किंवा 2-3 घरांमधली, ती राखून ठेवलेली जागा म्हणजे हाऊस गल्ली. स्ट्रीट म्हणजे काय? सडक. नंतर पब्लिक स्ट्रीट म्हणजे काय? सार्वजनिक सडक. प्रायव्हेट स्ट्रीट म्हणजे काय? खाजगी. मीन्स द स्ट्रीट विच इज नॉट पब्लिक, ही पब्लिक नाही आहे. त्यानंतर डेंजरस डिसीज म्हणजे घातक रोग. न्यूसन्स, ते आहेत ना, लोक न्यूसन्स क्रिएट करतात, उपद्रव. ठीक आहे. दुसऱ्याच्या जीवितास धोका किंवा असं काही बांधकाम करू नका की दुसऱ्या जीवितास धोका होईल, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या अंडर येतील. नंतर ऑफिशियल इयर म्हणजे काय? मीन्स द इयर कमेन्सिंग ऑन द फर्स्ट डे ऑफ एप्रिल. 1 एप्रिल पासून जे चालू होते त्याला आपण म्हणतो सरकारी वर्ष. पब्लिक हॉलिडेची डेफिनेशन पण दिलेली आहे. पब्लिक हॉलिडे म्हणजे काय? मीन्स अ डे ऑर अदर पिरियड ऑफ अ टाइम ड्युरिंग व्हिच बाय द ऑर्डर ऑफ स्टेट गव्हर्नमेंट पब्लिश गव्हर्नमेंट ऑफिसेस इन द सिटी आर क्लोज. म्हणजे सार्वजनिक सुट्टी, शासकीय सुट्टी थोडक्यात पब्लिक हॉलिडे म्हणजे. नंतर काय सांगितलं इथं? सबसेक्शन. नंतर बेक हाऊस पण आहे मुंबईत, तेव्हा राहत होते. बेक हाऊस म्हणजे काय आहे की अशी जागा की जिथं ब्रेड, बिस्किट हे बनतात, त्याला आपण बेक हाऊस म्हणतो. आता ते राहिलं नाही, पहिले राहायचे ते वडापाव, ते पावसाठी खूप फेमस होतं मुंबई.
नंतर इटिंग हाऊस म्हणजे काय, खाद्यगृह. ठीक आहे, हे सर्व डेफिनेशन दिलेलं आहे, तुम्ही वाचून घ्या, काहीच नाही. इटिंग हाऊस मीन्स एनी प्रिमायसेस टू विच द पब्लिक आर ऍडमिटेड अँड वेअर एनी काइंड ऑफ फूड इज प्रिपेअर्ड अँड कन्झ्युम्ड. जिथं अन्न बनवलं जाते, जिथं अन्न खाल्ल्या जाते, ह्या सर्व गोष्टी इटिंग हाऊस म्हणून येतील. स्वीट मीट शॉप म्हणजे कुठलं आहे ते, स्वीट मीट शॉप, जिथं आईस्क्रीम बनतात. ठीक आहे, जिथं आईस्क्रीम बनतात ते एरिया स्वीट मीट. नंतर मार्केट म्हणजे बाजार. नंतर बृहमुंबई इलेक्ट्रिकल सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट, हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. नंतर जनरल मॅनेजर, त्याचा व्यवस्थापक. नंतर वॉर्ड कमिटी, हे एक महत्वाचं. वॉर्ड कमिटी मीन्स वॉर्ड कमिटी कॉन्स्टिट्युएटेड अंडर सेक्शन 50 TT. आता हे एकदा बघू आपण, वॉर्ड कमिटी काय. वॉर्ड कमिटी ची डेफिनेशन दिलेली आहे सेक्शन 3 मध्ये, सबसेक्शन OO मध्ये. ही सेक्शन 50 TT मध्ये सांगितलं की वॉर्ड कमिटी काय. वॉर्ड कमिटी मीन्स वॉर्ड कमिटी कॉन्स्टिट्युएटेड. आता बघा, एकच मिनिट, इथं आपण हे पहा, ह्या वॉर्ड कमिटी आहेत, 24 वॉर्ड आहेत. तर ABE मिळून एक वॉर्ड कमिटी आहे, C आणि D मिळून दुसरी वॉर्ड कमिटी आहे, F साऊथ F नॉर्थ मिळून तिसरी आहे, G साऊथ चौथी, G नॉर्थ पाचवी. अशा टोटल 17 वॉर्ड कमिटी आहेत. ह्या कमिटी काय असते, यात मेंबर असतात. त्यात मेंबर कोणते असतात, ते नगरसेवक तर असतातच तिथले, पण त्या नगरसेवकांना पण काही गोष्टी नॉमिनेट केलेल्या असतात. तिथले समाजसेवक मधले काही लोक असतील, सोशल सर्व्हिसमध्ये लोक असतील, NGO मधले लोक असतील, हे लोक असतात त्या कमिटीमध्ये. आणि ही कमिटी ठरवते की आपल्या वॉर्डामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये कुठले रस्ते, कुठलं मंदिर, कुठला सभागृह, काय कशाला प्रायोरिटी द्यायची आहे, काय बांधकाम करायचं आहे, नाले सफाई कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी कमिटी ठरवते. हे 17 कमिटी आहेत. ठीक आहे, हे कुठे सांगितलेलं आहे, सेक्शन 50 TT मध्ये सांगितलेलं आहे. हे पण बघू आपण. फायनान्स कमिशन. फायनान्स कमिशन म्हणजे काय, इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये 243I मध्ये जे सांगितलेलं आहे ते फायनान्स कमिशन. ठीक आहे, फायनान्स कमिशन. वित्तीय आयोग. वॉर्ड कमिटी झालं, प्रभाग समिती झालं. मेयर, मेयर म्हणजे काय, महापौर. मेयर काय, मीन्स द मेयर ऑफ द कॉर्पोरेशन इलेक्टेड बाय द इलेक्टेड काउन्सिलर अमॉंग देमसेल्फ. हे जे निवडून आलेले असते नगरसेवक, त्यांच्यामधूनच ते एकाला मेयर बनवतात. हे सांगितलेलं अंडर सेक्शन 37I मध्ये. एकदा बघू आपण 37I, 34, 35, 36, 37. हे बापरे, 37 कुठे गेले, 36 आलंय, आता येईल 37. हे 37 हे इथं सांगितलेलं आहे आय मध्ये, 37I. हे 37 मेयर अँड डेप्युटी मेयर. ठीक आहे, 37 सांगितलं मेयर बद्दल. आता आपण जे बघितलं ना मेयरचं, इथं बघितलं आपण आता मेयर. मेयर मीन्स द मेयर म्हणजे महापौर ऑफ द कॉर्पोरेशन इलेक्टेड बाय द इलेक्टेड काउन्सिलर अमॉंग देमसेल्स. ठीक आहे ना, महापौर तर कळते तुम्हाला. महापौर सेक्शन 37 मध्ये सांगितले महापौर बद्दल, म्हणजे पालिकेचे जे सदस्य असतात किंवा नगरसेवक असतात त्यांच्यामधूनच निवडलेला एक असतो महापौर. प्रिस्क्राईब्ड, विहित केलेलं, मीन्स प्रिस्क्राईब बाय द रूल्स. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी. हा, एकदा वॉर्ड कमिटी बघायची होतं, 50 TT. 50 TT 115 टाकून 62 आलो. 50 TT हे 50 TT मध्ये आहे. हे 50 TT. The corporation shall constitute not more than 25 ward committees, each comprising such contiguous wards as may be decided. म्हणजे and ward committee shall consist of each ward the councillor representing the electoral ward within the territorial area, ward officer. अच्छा, ठीक आहे. तर इथे जे सांगितलं ना वॉर्ड कमिटी बद्दल, हे 17 वॉर्ड आहे. जास्तीत जास्त 24 वॉर्ड कमिटी चालतील. मुंबई महानगरपालिका सध्या 17 वॉर्ड कमिटी आहेत. त्या वॉर्ड कमिटी मधले मेंबर कोण असते, वॉर्ड ऑफिसर असतात जे महानगरपालिकेचे आहेत. नंतर तिथले नगरसेवक असतात आणि नगरसेवकाने जे नॉमिनेटेड मेंबर असतात बाकीचे ते पण असतात त्यामध्ये. ठीक आहे, आता लेक्चर थोडं मोठं झालेलं आहे, बट एक जबरदस्त काम झालेलं आहे आपलं. आज आपलं पूर्ण चॅप्टर 1 संपलेला आहे. काही सुधारणा असल्या तर मला सांगा की काय सुधारणा करायच्या आहेत. ठीक आहे, चलो, थँक्यू, बाय बाय. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.
थोडं वाचून पण घ्या. हे लेक्चर बघितल्यावर तुम्हाला इझी जाईल. मी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे की तुम्हाला मी हे पण सांगितलं खाली ज्या गोष्टी दिलेल्या आहेत हे इथं पण कसं वाचायचं ते पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. हे तुम्हाला ऍक्ट पण दाखवलेले आहेत. हा ऍक्ट दाखवला होता मी की ते बॉम्बेचं नाव मुंबई झालं आणि हा जो ऍक्ट होता पार्ट 1 पार्ट 2 हे सगळे जे क्षेत्र आलेले आहेत ब्रिय मुंबईमध्ये हा ऍक्ट तो होता द ग्रेटर बॉम्बे लॉज अँड बॉम्बे हायकोर्ट डिक्लेरेशन ऑफ लिमिट ऍक्ट 1945. ठीक आहे. वॉर्डबद्दल पण सांगितलं तुम्हाला मी, कशी वॉर्ड कमिटीबद्दल पण सांगितले आणि एक नकाशा पण दाखवला तुम्हाला मी सध्या पूर्ण आपल्या याचा मुंबईचा पूर्ण वॉर्डचा नकाशा पण दाखवला. चलो बाय बाय, थँक्यू.